ऑल ऑफ यू. वेलकम ऑल ऑफ यू. सगळ्यांचं स्वागत आहे ऑकल्ट हीलर्स लेव्हल मध्ये. आज थँक आपला यू. रेकी फ्री रेकी लेवलचा डे 2 आहे. ओके, जॉईन झालेत सगळे? जॉईन होत हो. आहेत. येस. ओके, थोडंसं रिवाइज करूया, तोपर्यंत बाकीचे मेंबर्स सगळे जॉईन होतील. ओके, कालचा टास्क सगळ्यांनी केला की नाही? चीटवाला हो. केला सगळ्यांनी? हो. हो. येस. शारदा मॅडम समोर दिसत आहे. शारदा मॅम केला, कसं वाटतं आता? खूप छान वाटते. ओके, खूप मस्त. ठीक आहे, हे जोपर्यंत करायचं तोपर्यंत, जोपर्यंत तुम्हाला रिलीफ मिळत नाहीये आणि जेव्हा एक असा पॉइंट येईल, हे लगेच होणार आहे का एका दिवसामध्ये? नाही, काही जणांना एका दिवसात पण रिझल्ट मिळाले. कारण ब्लॉकेज एवढे वर्षानुवर्ष साठवून ठेवले की नाही आपण, एवढी निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक भावना, मग लगेच एका दिवसात जाणार आहेत का? आपल्याला त्याच्यावर काम करायला लागणार आहे, सातत्य हवंय, रोज करायचे. आणि एक पॉइंट असा येईल की तुम्हाला काही फरक पडणार नाही, त्या चिठ्ठीवर नावच काय, ती व्यक्ती समोर आली तरी तुम्हाला त्रास होणार नाही. ओके, सो सगळ्यांनी करायचं ते. आणि आज आपण नवीन सुरुवात करणार आहोत सेशन, फ्री रेकी लेवलचं हे सेशन च सेकंड डे आहे. ठीक आहे, तर आज आपण बघणार आहे, काल सांगितल्याप्रमाणे 7 चक्राचं मेडिटेशन आपण करणार आहोत, ऍक्टिव्हेशनचं मेडिटेशन. ठीक आहे, त्याच्या आधी काही आपण ऍक्च्युअल एनर्जी म्हणजे काय, एनर्जीचा लॉ काय, ती कशी काम करते, ते सगळे पाहणार आहोत. ठीक आहे, सेकंड. आणि सर्वांनी जॉईन होताना प्लीज नावाने जॉईन व्हायचे. हे शाओमी, ऍपल आणि कोण मोबाईल नंबरची, मॉडेलची नावं घेत बसायची का? तर कसं कळणार कोण ऍक्च्युअल? ओके, सो नावाने जॉईन व्हायचंय. ठीक आहे, तर आज आपण बघणार आहे की एनर्जीचा लॉ काय. ओके, प्रत्येक एनर्जीचा एक लॉ असतो. ऊर्जेचा नियम काय, तर एनर्जी ही क्रिएट करता येत नाही, ती नष्ट पण करता येत नाही. आपल्याला फक्त काय करता येते, ऊर्जा ही एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर करता येते. म्हणजेच एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला ती शिफ्ट करता येते, ट्रान्सफर करता येते, हस्तांतरित करता येते, नष्ट करता येत नाही. ओके, एक एक्झाम्पल देते छोटस. आपल्या घरामध्ये जर निगेटिव्ह एनर्जी असेल तर आपल्याला काय करायला लागेल? आपण ती डिरेक्टली नष्ट नाही करू शकत. आपल्याला काय करायला लागेल, ती शिफ्ट करायला लागेल. म्हणजे निगेटिव्ह एनर्जीच्या जागी पॉझिटिव्ह एनर्जी आपण तिथे इनपुट केली, पॉझिटिव्ह एनर्जी घातली, तर काय होतंय, तिथं निगेटिव्ह एनर्जीला जागाच उरत नाही, ती आपोआप तिथून नष्ट होते, निघून जाते. ठीक आहे, साधं सोपं उदाहरण आहे. आता आपण बघणार आहोत की हीच एनर्जी ती फील कशी करायची. एक छोटासा टास्क आपण करणार आहे, एक्सपेरिमेंट करणार आहोत, माझ्यासोबत सगळ्यांनी करायचंय. ओके, व्हिडिओ ऑन करायचे. ओके, खूप छान, खूप जणांचे ऑन आहेत, पण खाली खूप जणांचे काही व्हिडिओ ऑफ आहेत. येस, अनुजा मॅम, शाओमी, विवो, वैष्णवी मॅम, वैशाली मॅम, प्रत्येकाची नावं नाही घेत बसणार. श्रेया, व्हिडिओ गौरी मॅम, सुनीता, व्हिडिओ ऑन करायचा सगळ्यांनी. माझा व्हिडिओचा प्रॉब्लेम आहे काहीतरी, व्हिडिओ चालू नाही वैशाली होत. मॅम, तिथे क्लिक करा ना, तुमच्या मोबाईलवरती समोर व्हिडिओचा ऑप्शन असेल. हा, तो क्लिक केला पण तुमच्या ती पण होतोय का मॅडम? माझे एक सेकंड, हा एक सेकंड, मी बघते. यस मॅम, परमिशन दिली बघा बरं. हा आलं आलं. ओके, ठीक आहे. नाही तरी पण दिसत आहे. मग तुमच्या मॅडम मोबाईल सेटिंग मधून परमिशन द्यायला लागेल. इथून मी परमिशन दिले, अलाउ केले सगळ्यांना. ठीक हा आहे, बाकीच्यांचे होत आहेत. नेट इश्यू वगैरे आहे का ते पण चेक करायचा. हा माझा नेटचा प्रॉब्लेम. आता काय करायचं मॅडम? दिसत येतं हॅलो, व्हिडिओ नाही दिसत, आता काय करू शकतो? माझा व्हिडिओ दिसतो ना तुम्हाला? हा तुमचा दिसतो मला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तुम्ही आहेत तिथे प्रॅक्टिकल करायचं. ठीक आहे, चलो. ओके. आता नेक्स्ट आपण बघणार आहे की ही एनर्जी, ही ऊर्जा, आपण ब्रह्मांडाची ऊर्जा, ती फील कशी करायची. ठीक आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल हँड्स रब करायचे सगळ्यांनी, सर्वांनी करायचं प्रॅक्टिकल. आता ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत, मी काय समजायचं, ते प्रॅक्टिकल करतायत की नाही, मग त्याचा तुम्हाला पूर्ण लाभ नाही घेता येणार. ओके, तुम्ही सपोज ऑफिसमध्ये असाल तर नो इश्यूज, किंवा लहान बाळ वगैरे असेल तर. पण ऑन असेल तर काय होईल, सगळ्यांची एनर्जी एकमेकांना लागते आणि मग व्हिडिओ ऑफ आहे तर काही उपयोगच नाही ना, लेक्चरमध्ये असो काय आणि नसो काय, असं होतं. ठीक आहे, हँड्स रब करायचे. त्याच्यानंतर कपशेप मध्ये आपले हात करायचे, कपशेप मध्ये. ओके, असे समोर धरायचे. आता हळूहळू करायचे, तर जवळ दूर करायचे. ठीक आहे,
आणि जाणीवपूर्वक आपल्या पूर्ण कॉन्शियसली लक्ष द्यायचं आपल्या बॉडीमध्ये, हातामध्ये काय चेंजेस होतात ते तुम्हाला कसं वाटतंय, काय फील होतंय, कुठले सेन्सेशन जाणवत आहेत. ओके, त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. नीट लक्ष द्या. जवळ दूर करायचंय. सर्वांनी करायचंय. एक सेकंड, मी सगळ्यांना ज्यांचे ऑफ आहेत त्यांना अलाउ करते परमिशन. मॅडम मला माझा व्हिडिओ दिसतोय का? कोण आहे? मिसेस गायकवाड, प्रतिभा गायकवाड. एक सेकंड, मी चेक करते हं. माझ्याकडून होत नाहीये तो, काल पण असंच झालेलं. दिसतोय मॅम. मोबाईल सेटिंग मध्ये जाऊन बघायला लागेल, कारण ना इथून मी सगळ्यांना परमिशन ऑलरेडी दिलेली आहे. ओके ओके, मला तुम्ही दिसताय. ननावर एक अकाउंट. त्यांचा व्हिडिओ दिसतोय. ओके, आता मी प्रत्येकाचं नाही इथे करत बसत, सगळ्यांनी काय करायचंय. ओके, माझा व्हिडिओ दिसत असेल तर नो इश्यूज. ठीक आहे, जवळ दूर केले. आता त्याचा एक एनर्जी बॉल तयार करायचा आपल्याला. हळूहळू करायचे, घाई नाहीये. नाही संजीवनी मॅम, एवढं फास्ट नाही, आपण काही सायकल रेसला नाही गेलेलो, मग एनर्जी जाणवणार नाही. स्लो मोशन मध्ये करायचंय. ओके, यस, जोग सर खूप छान करतात ते. फील करायचे ते, डोळे बंद करा, आतून फील करा तुम्हाला काय व्हायब्रेशन जाणवतात, कसे सेन्सेशन येतात. प्रत्येकाला वेगवेगळे एक्सपिरियन्स येणार आहेत. ओके, चुंबकासारखं वाटते, असं ओढल्यासारखं. येस. आता तेच काय करायचं, एक हात असं पुन्हा आपल्या वरती न्या, हातावर न्या, बोटांच्या टिप्सवर न्या. कुठे प्रेशर, कुठे दाब जाणवतोय जरा बघा, चेक करा. ती एनर्जी तुम्हाला फील होईल. ओके, एकाच हाताने करायचंय कुठेतरी. ठीक आहे, ओके, छान. आता मला सांगायचं सगळ्यांनी कसं फील होतंय, काय वाटलं. छान फील होतंय. येस म्हणजे नक्की काय. नक्की म्हणजे असं आपल्याला काहीतरी आहे असं वाटतं. तसं लवचिक नाही तसं खेचण्याचं वाटतं एकमेकांना, असं नाही का. मॅग्नेटिक काय फील्ड जाणवते. हा, अच्छा. खेचून वाटतंय. हा, हा. आणखी नेक्स्ट. खेचतंय असं वाटतं. ओके, छान. तुम्ही कॅन्सर द्यायचं पटापट अनम्यूट करून. जाणवते. येस कावेरी मॅम, खूप छान. नेक्स्ट. तरी वाहतंय असं वाटतंय मॅडम. ओके ओके, हातातून काहीतरी बाहेर निघ. जवळ जेव्हा घेतो आणि- तेव्हा असं जवळ होतं, लांब घेत जातो तेव्हा असं ताणल्यासारखं असं वाटतं. असं जवळ घेतो तेव्हा एनर्जी अशी जवळ आल्यासारखं वाटतं. ओके, छान. ओके, नेक्स्ट. आणि मी तेच म्हटलं, प्रत्येकाला वेगवेगळे सेन्सेशन जाणवतात, वेगवेगळे एक्सपिरियन्स येतात. ठीक आहे, हो. काय आहे होतं? असं वाटतं. हा, तिथे मॅग्नेटिक फील्ड जाणवतो, काहींना गरम हवा जाणवते, काहींना थंड सेन्सेशन येतात, काहींना व्हायब्रेट झाल्यासारखं वाटतं, जसं मगाशी सर म्हटले. ओके, मुंग्या आल्यासारखं वाटतं. हे काय एनर्जी आपल्याला फील होते. ओके, ती ऍक्च्युअली तिथे एनर्जी आहे आणि याच एनर्जीवरती आपल्याला पुढचे 5 दिवस काम करायचे. ओके, आता जस्ट आपण ती एनर्जी म्हणजे काय, ती कशी फील करायची ते आपण पाहिलंय. ओके, याच एनर्जीवर आपल्याला काम करायचंय. ठीक आहे, येस. मग आता बघूया की ही रेकीची जी रेकी ही विद्या आहे, ती शिकण्याची गरज काय. बरं, पहिलं तर हे बघूयात. ओके, काय इम्पॉर्टंट आहे शिकणं. काल मी म्हटलं की आपले सगळे ब्लॉकेजेस रिलीज करतं, मेंटली, फिजिकली, आपल्याला इमोशनली सगळे जे काही ब्लॉकेजेस असतील ते काढून टाकतं. ठीक आहे, त्याच्याबरोबर हे शिकण्याची गरज काय बघा. तर आजकाल आपण बघतो की आपलं आयुष्य सगळ्यांचं धक्काधक्कीचं, धावपळीचं झालंय, हो की नाही. सगळ्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, प्रत्येकाला काही ना काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतातच. असं कोणी आहे का इथे बसलेले, आता 96 लोक आहेत, असं कोणी आहे त्यांनी हँड रेज करा की मॅडम आम्हाला कुठलाच प्रॉब्लेम नाही, अगदी छोटासा सुद्धा प्रॉब्लेम नाहीये. आहे कोणी? नाही. आहे का? नाही. ओके, इव्हन मी पण, सगळ्यांना छोटे मोठे प्रॉब्लेम असतात. फक्त एवढंच फरक एवढाच आहे की प्रत्येकाचे प्रॉब्लेम, प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या असतात. ओके, तर काय आहे बघा, तर काय आहे की कोणकोणते प्रॉब्लेम असतात आपल्याला.
तर हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम असतात, मेंटल इश्यूज असतात. त्याच्यानंतर मग मेंटल इश्यूज त्याच्यामुळे मग डिप्रेशनमध्ये जातात लोक. डिप्रेशनमधून पुन्हा सुसाईड सारखे विचार येतात. त्याच्यानंतर कुठले असतात, मनी ब्लॉकेजेस असतात, की पैशाची आवक आपल्या आयुष्यामध्ये कमी झालेली असते, पैशाचा प्रवाह कुठेतरी ब्लॉक झालेला असतो. त्याच्यानंतर बिझनेस स्टक झालेला असतो, बिझनेसमध्ये लॉस असतो, पैसाच आयुष्यामध्ये येत नाही. एखाद्या व्यक्तीला तुम्ही दिलेत उधार तर ती व्यक्तीच रिटर्न करत नाही महिनोमहिने वर्षानुवर्षे. ओके. किंवा बरोबर. मनासारखा जॉब मिळत नाहीये, जॉब मिळाला तर सॅलरी वाढत नाहीये, प्रमोशन होत नाही. ओके. हे सगळे प्रॉब्लेम असतात. देन रिलेशनशिप इश्यूज असतात, जसं की नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण झालेला असतो. ठीक आहे. गैरसमज, वादविवाद निर्माण होतात. घरातलीच लोक आपल्यापासून दूर झालेली असतात. खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. त्याच्यानंतर तुमचे करिअर रिलेटेड प्रॉब्लेम असतात. ओके. हेल्थ, मानसिक ताणतणाव, भावनिक अडथळे, असे खूप सारे अगणित असे मोजता न येणारे प्रॉब्लेम सगळ्यांच्या आयुष्यात असतात. ओके. थोड्याफार प्रमाणामध्ये. मग रेकी काय करते माहितीये का, हे सगळे ब्लॉकेजेस म्हणजेच हे सगळे अडथळे तुमच्या आयुष्यातून काढून टाकते. तुम्ही स्वतःला हील करू शकता, इतरांनाही हील करू शकता. मग स्वतःसोबतच तुमची फॅमिली असेल, तुमचं फ्रेंड सर्कल असेल, तुमचे नातेवाईक, जवळची लोक, सगळ्यांचं आयुष्य तुम्ही छान करू शकता. सगळ्यांचे प्रॉब्लेम तुम्ही रेकीच्या मदतीने दूर करू शकता. ठीक आहे. आता बघा हा, ही रेकीची एनर्जी सगळ्यांकडे जन्मल्यापासून आहे. आपल्या सगळ्यांमध्ये ही हिलिंगची पॉवर आहे, फक्त आपल्याला माहित नाहीये. जन्मल्यापासून ही पॉवर आपल्यामध्ये असते. मी कालही म्हटलं की ही रेकीची एनर्जी आहे किंवा ही हिलिंग पॉवर आहे. तर देवाने, निसर्गाने आपल्याला दिलेली ही नैसर्गिक एक देणगी आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये लिटरली कोणताही आजार बरा करण्याची ताकद आपल्या सगळ्यांकडे आहे. प्रत्येकाकडे देवाने दिली आहे. एक छोटंसं उदाहरण देते बघा. लहान मुलं ओके पडतात, धडपडतात, किंवा सपोज आपणच घ्या तुम्ही. आपण काय होतो, किचन मध्ये काम करताना किंवा कुठे जरासं खरचटतं, लागतं, कुठे कापतं, भाजतं, हो ना. मग तुम्ही कधी लक्ष दिलंय? आपण डॉक्टरकडे जातो का लगेच? नाही. ओके. कधी लक्ष दिलंय आज कुठे कापलंय किंवा भाजलं असेल, खरचटलं असेल, काय होतं, त्या स्किन वरती तिथे ब्लिडिंग सुरू होतं. ओके. रक्त येतं. मग नंतर आपण ती जखम वगैरे साफ करतो. नंतर काय होतं बरं, आपोआप ती जी स्किन असते तिथं खपली धरते, ती खपली पडून जाते, पुन्हा नवीन त्वचा येते की नाही तिथं. कशी येते हो. बरं? कशी येते? आणि आपल्याला पूर्ण नवीन स्किन येते, नवीन त्वचा येते आणि आपल्याला बरं वाटतं. म्हणजे असं होतं, ती स्किन अशी होती की जणू काही झालंच नव्हतं आपल्याला, हो की नाही. मग हे कशामुळे होतं, कसं होतं बरं? कारण आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये हिलिंगची पॉवर ऑलरेडी आहे. हिलिंग ऊर्जा आहे, आपल्या सगळ्यांमध्ये आहे. ठीक आहे. मग विचार करा, हे आपल्याला माहिती नाहीये तरी सुद्धा आपल्या जखमा बरे होतात. मग विचार करा, जर जाणून बुजून आपल्याला रेकीची एनर्जी द्यायची, कशी द्यायची, हे एनर्जीचा वापर कसा करायचा हे जर कळलं, तर जेव्हा आपण जाणून बुजून ओके विचारपूर्वक इंटेन्शनली आपल्या एखाद्या आयुष्यामध्ये जे जे प्रॉब्लेम्स असतील, तुमचे हेल्थ बद्दल असतील, रिलेशनशिप बद्दल असतील, पैशाचे ब्लॉकेजेस असतील, आणखीन कुठले करिअर रिलेटेड प्रॉब्लेम असतील, शारीरिक आजार, मानसिक आजार असतील, मग या सगळ्यांवरती जेव्हा जाणून बुजून आपण ठरवून रेकीचा इंटेन्शनली तिथे वापर करतो, रेकीची ऊर्जा, रेकीचं हिलिंग देतो, मग तेव्हा विचार करा की किती मोठ्या लाख पटीने तुम्हाला फायदे मिळतील की नाही. नकळतपणे जर एवढ्या छोटे छोटे, मी आता जखमीचं उदाहरण दिलं, नकळतपणे जर ते बरं होत असेल, हील होत असेल, तुम्हाला माहित पण नाही हिलिंग पॉवर काय आहे तुमच्याकडे ती. ओके. जर माहिती आहे आणि त्याचा वापर योग्य प्रकारे केला तर आयुष्यातून हे सगळे अडथळे, ब्लॉकेजेस निघून जातात. ठीक आहे. तर काय, हे 5 दिवसांचं सेशन आहे. सगळ्यांनी व्यवस्थित, विश्वासपूर्वक, मनापासून, श्रद्धेने अटेंड करायचंय. 6व्या दिवशी आपल्याला शक्तिपात दिला जाणार आहे तुम्हा सगळ्यांना. शक्तिपात म्हणजे काय, तर शक्तिपात म्हणजे ही युनिव्हर्स मधली जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे ती, आणि तुमच्या शरीरातले 7 चक्र हे ठराविक प्रमाणामध्ये ओपन केले जातात आणि ते युनिव्हर्सल एनर्जीशी कनेक्ट करून दिले जातात. ओके. त्यालाच दीक्षा आणि इंग्लिशमध्ये अट्युनमेंट असं म्हणतात. ओके. आपल्या शरीरातली 7 चक्र आहेत, ही काय करतात, आपल्याला दिसतात का? नाही. पण ती एनर्जी येस, ती एनर्जी आपण फील करू शकतो. ती चक्र तिथे असतात आणि ती काय करतात, त्या चक्रांचं काम काय, तर आपल्या शरीरातले सगळे पार्ट, सगळे अवयव ते बॅलन्स करण्याचं, त्यांना कंट्रोल करण्याचं काम 7 चक्र करतात. अत्यंत महत्वपूर्ण त्यांची भूमिका आहे. ठीक आहे. मग शक्तिपातमध्ये जेव्हा तुम्हाला दीक्षा दिली जाते तेव्हा ही ब्रह्मांडीय ऊर्जा आणि आपली शरीरातली 7 चक्र ही कनेक्ट करून दिली जातात आणि अशा माध्यमातून तुम्ही ती विद्या, ते नॉलेज तुम्ही ग्रहण करू शकता. ओके. तर 6व्या दिवशी सगळ्यांना शक्तिपात मिळणार आहे. थोडक्यात शक्तिपाताचे फायदे काय आहेत आणि इम्पॉर्टन्स तो मी सांगणार आहे.
लेवल 1चा शक्तिपात जेव्हा तुम्ही घेता, लेवल 1 मध्ये आल्यानंतर रेकीची ऊर्जा तुमच्यामध्ये 10% एनर्जीने काम करते. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये लेवल 1 मध्ये तुमच्या शरीराचं आणि मनाचं शुद्धीकरण केलं जातं. सेकंड लेवल 2 मध्ये आल्यानंतर काय होतं? लेवल 2 मध्ये आल्यानंतर ही एनर्जी 50% वाढते तुमच्या बॉडीमध्ये. ठीक आहे. लेवल 2 मध्ये आल्यानंतर तुम्ही डिस्टन्स हिलिंग पण करू शकता. आता डिस्टन्स हिलिंग म्हणजे काय? दूरस्थ रेकी. समजा तुम्ही इथे बसलेला आहात आणि तुमचा क्लायंट किंवा पेशंट अमेरिकेला आहे, कुठे आउट ऑफ सिटी आहे, आउट ऑफ कंट्री आहे, ओके, आउट ऑफ स्टेट आहे, अमेरिकेला कुठे ऑस्ट्रेलियाला असेल, तर तिथेही इथे बसल्या जागीहून तुम्ही त्याला रेकीचं हिलिंग देऊ शकता. त्याचे प्रॉब्लेम, त्याचा आजार दूर करू शकता. त्याला दूरस्थ रेकी म्हणतात. तर लेवल 2 मध्ये आल्यानंतर रेकीची एनर्जी तुमच्यामध्ये 50% ऊर्जेने काम करते. त्याचबरोबर तुम्ही डिस्टन्स हिलिंग सुद्धा इतरांचं करू शकता. आता लेवल 3 आणि 4 करुणा रेकी, मास्टर रेकी, त्याच्यामध्ये आल्यानंतर काय होतं की रेकीची एनर्जी ही 100% ऊर्जेने काम करते. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये 100% ऊर्जेने तो प्रवाह, रेकीचा प्रवाह वाहू लागता. तुम्ही रेकीचं एक माध्यम बनता. तो फ्लो वाढतो तुमच्यामध्ये ऊर्जेचा. तुम्ही रेकीचं एक माध्यम, एक चॅनल बनता. ठीक आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही स्वतःचं आणि इतरांचं सुद्धा भलं करू शकताय. त्यांचे सगळे ब्लॉकेजेस तुम्ही काढू शकता, त्यांना हिलिंग देऊ शकता. ओके. त्याच्यानंतर आहे येस, आता नेक्स्ट आहे की बऱ्याच जणांनी बघा रेकीचा वापर कसा करायचा आहे. तर महत्वाचं आहे सगळ्यात की रेकी ही नेहमी कशी प्युअर इंटेन्शनवर काम करते. नेहमी सकारात्मक गोष्टींसाठी वापरली तरच तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळणार आहेत. ठीक आहे. फक्त आपल्या स्वतःच्या भल्यासाठी आणि इतरांच्या भल्यासाठीच रेकीचा वापर करायचा, हा रेकीचा रूल आहे. ओके. नाहीतर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाहीत. दुसरं, मला काही जणांनी मेसेज केलेले किंवा कॉलवरती पण विचारलं, असंही लोक डिरेक्टली बोलतात की मॅडम रेकीमध्ये काही ब्लॅक मॅजिक आहे का, तंत्रमंत्र वगैरे का? तर असं काही नाही. हा पूर्ण गैरसमज आहे, हे मिथ आहे. ओके. ज्यांना काहीतरी रेकीचं अर्धवट नॉलेज आहे, कुठेतरी काहीतरी वाचलंय, शास्त्रशुद्ध त्याचं शिक्षण नाही घेतलेलं, ओके, अर्धवट कुठेतरी वाचायचं आणि चुकीच्या गोष्टी स्प्रेड करायच्या, तर रेकीमध्ये असं बिलकुल काही नाही. ही प्युअर सात्विक एनर्जी आहे. ठीक आहे. उलट काय करते माहिती का, रेकी ब्लॅक मॅजिक वगैरे निगेटिव्ह एनर्जीज पासून तुमचं प्रोटेक्शन करते, संरक्षण करते. ठीक आहे. तर फक्त नियम एकच आहे की पहिले तर स्वतःसाठी आणि इतरांच्या भल्यासाठी वापरायचे, तरच तुम्हाला रेकीचे रिझल्ट मिळतील. तुमचं इंटेन्शन प्युअर पाहिजे, सकारात्मक गोष्टीसाठी वापरायची आहे. आणखी दुसरं, जरी आपण एखाद्याचा वाईट विचार केला, वाईट पाहिलं, तर काय होतं माहितीये का, पहिलं आपलंच वाईट होतं. कारण ब्रह्मांडाचा नियम काय सांगतो, युनिव्हर्सल लॉ काय आहे की जे तुम्ही पेराल तेच उगवेल. तुम्ही जे विचार सोडाल, जे दुसऱ्याकडे तुम्ही द्याल, तेच बुमरँग होऊन तुमच्याकडे येणार आहे. ओके. सो हा नियम लक्षात ठेवायचा की रेकीचा वापर केव्हा करायचा आहे, फक्त स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी, चांगल्यासाठीच रेकीचा यूज करायचा आपल्याला. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत. इथपर्यंत समजलं सर्वांना? हो 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 मला काय सांगतो? येस मॅम. फार गोंधळ येतोय. ज्यांना बोलायचं ते हँड रेज करून बोलू शकतात. ओके. आता नेक्स्ट. येस ममता मॅम, थँक्यू. आता आपण बघूयात की 7 चक्र म्हणजे नक्की काय. सगळ्यांनी बघितली इमेज ग्रुपवरच्या? इमेज बघितली, पाठवलेली आहे. येस, कावेरी मॅम. चक्रांची नावं आणि कलर्स लक्षात ठेवायचे. आता आपण बघूया की 7 चक्र म्हणजे काय. ठीक आहे. तर जशी रेकीची ऊर्जा आपल्या जन्मापासून आपल्या सोबत आहे, तशीच त्याचप्रमाणे ही चक्र सुद्धा आपल्या जन्मापासून आपल्या सोबत आहेत. ओके. आपण आपलं सध्याचं जे आयुष्य जगतोय, आपल्याला आता जे चांगले रिझल्ट येत आहेत किंवा काही ब्लॉकेजेस आहेत आयुष्यात, तर ते कशामुळे, ते कशावर अवलंबून असतात, या 7 चक्रांवरती अवलंबून असतात. ठीक आहे. आणि ही चक्र जन्मापासून प्रत्येकासोबत ही चक्र असतात. ओके. आपण जन्मतो तेव्हा ही चक्र कळीच्या स्वरूपात असतात. पण जसजसं आपण मोठे होतो, आपल्या शरीराची वाढ होते, तशीच ही चक्र सुद्धा विकसित होत जातात, डेव्हलप होत जातात. पण सपोज या चक्रांमध्ये काही बिघाड झाला तर काय होतं माहितीये, तर अनेक प्रकारचे शारीरिक आणि मानसिक आजार आपल्याला होतात. आता तुम्ही खूप वेळा बघितलं असेल की काही जणांमध्ये जन्मताच ही चक्र बऱ्यापैकी ऍक्टिव्हेट असतात. एक उदाहरण देते छोटंसं. काही जणांना तुम्ही पाहिलंय, त्यांना खूप इझिली सगळ्या गोष्टी मिळतात बघा, फार काही कष्ट करावे लागत नाही. हो की नाही, सगळ्या गोष्टीमध्ये सक्सेस मिळत जातो. असं का होतं, कारण त्यांची चक्र ऍक्टिव्ह असतात, बॅलन्स असतात. ओके. या उलट तुम्ही खूप जणांना बघितलं असेल, बरेच लोक म्हणतात ना, अरे बापरे, मी एवढं राबतो, एवढे कष्ट करतो,
मला रिझल्टच येत नाही, सक्सेस मिळत नाही, एवढं प्रामाणिकपणे कष्ट करून पण मला काही रिझल्ट येत नाही, मला हवं तसं फळ मिळत नाही. मग असं का होतं बरं? कारण त्या व्यक्तींच्या चक्रा कुठेतरी ब्लॉक असतात, त्याच्यामध्ये अडथळे निर्माण झालेले असतात. ओके, तर आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत की कुठलं चक्र तुमच्या बॉडीमध्ये ऍक्टिव्ह असेल, ते छान बॅलन्स असेल तर कुठले फायदे होतात आपल्याला, आणि तेच चक्र जर बिघडलं असेल तर आपल्याला कुठला तोटा होतो, कुठलं नुकसान सहन करावं लागतं. ठीक आहे, आता म्हणून ह्या सगळ्यासाठी आपल्याला आपली चक्र डेली बेसिसवर डे टू डे लाईफमध्ये आपल्याला ती बॅलन्स करणं, ती ऊर्जा चार्ज ऍक्टिव्हेट करणं चक्रांना खूप गरजेचं असतं. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा, हे जे चक्र आहेत तिथली एनर्जी एक्सेस होऊन, म्हणजे जास्त एनर्जी पण चालत नाही, एनर्जी तुमच्या चक्रांमधली वाढली तरीही तुम्हाला प्रॉब्लेम येतात, आणि त्या चक्रांची एनर्जी कमी झाली, डाऊन झाली तरीही आपल्याला प्रॉब्लेम येतात. ठीक आहे, मग त्याच्यामुळेच हेच कारण आहे की 7 चक्र आपल्याला वेळोवेळी आपल्याला त्याचं चार्जिंग करणं, ते 7 चक्र बॅलन्स करणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे, चलो, तर फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांनी ती इमेज बघून घेतली ना 7 चक्रांची, तरी आपल्या बॉडीवरती पण पुन्हा एकदा बघायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं, ही 7 चक्रांचं स्थान कुठे असतंय? आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये, कण्यामध्ये ही 7 चक्र असतात. आता तुम्हाला लोकेशन कळावं म्हणून मी पुढून सांगतेय. ठीक आहे, पण ते व्हिज्युअलाइज करायचं जेव्हा आपलं मेडिटेशन असेल थोड्या वेळाने, तेव्हा ते व्हिज्युअलाइज पण कुठे करायचं? पाठीच्या कण्यामध्ये. ओके, आता चक्र हे नेहमी खालून वरती काउंट करतात. ओके, खालून वरती मोजायचे असतात. आपल्या शरीरातलं पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र. ओके, कलर आहे रेड. तर ते चक्र कुठे आहे बघा? आपल्या माकड हाडाजवळ. आपण जमिनीला बसल्यानंतर आपल्या शरीराचा जो भाग जमिनीला स्पर्श करतो तिथं आहे मूलाधार चक्र. ओके, इंग्लिशमध्ये रूट चक्र बोलतात. त्याच्यानंतर आपल्या नाभीच्या 4 बोटं खाली, आपापल्या बॉडीवरती बघायचं, आपल्या नाभीच्या 4 बोटं खाली. ओके, लोकेशन पुढून सांगते, पण ते व्हिज्युअलाइज करताना पाठीमागे बघायचं, नाभीच्या 4 बोटं खाली पाठीमागे, पाठीच्या कण्यामध्ये, मणक्यामध्ये. नाभीच्या 4 बोटं खाली आहे स्वादिष्ठान चक्र, कलर आहे नारंगी, ऑरेंज. ओके, सॅक्रल चक्र. नाभीच्या 4 बोटं वरती तिसरं चक्र आहे मणिपूर चक्र, येलो कलर, पिवळा कलर आहे. ओके, मणिपूर चक्र सोलर प्लेक्सस चक्र म्हणतात इंग्लिशमध्ये. देन आपल्या हृदयाच्या मध्यभागी आहे हार्ट चक्र, इंग्लिशमध्ये हार्ट चक्र म्हणतात, मराठीत अनाहत चक्र, लक्षात ठेवायचंय. हा, त्याचा कलर आहे ग्रीन. ओके, त्याच्यानंतर आपल्या घशामध्ये, घशाजवळ गळ्यामध्ये चक्र आहे विशुद्धी चक्र, कलर आहे मॅम स्काय थोडं ब्लू. स्लो सांगा ना, मी लिहून घेतोय. ओके मॅडम, रेकॉर्डिंग पण मिळणार आहे मॅडम. ओके, आपल्याला मेडिटेशन पण करायचंय. ओके, ठीक आहे चालेल. हो का? इथे आहे विशुद्धी चक्र. इन डिटेल लिहू नका मॅम, शॉर्ट मध्ये नोट घेतल्या तरी चालतील. घशाजवळ आहे विशुद्धी चक्र, त्यालाच थ्रोट चक्र म्हणतात, कलर आहे स्काय ब्लू. ओके, त्याच्यानंतर आपल्या 2 भुयांच्या मध्ये जो स्पॉट आहे, जिथे आपण टिकली लावतो किंवा नाम ओढतो, 2 भुयांच्या मध्ये, तिथे आहे थर्ड आय चक्र, आज्ञा चक्र, त्याचा कलर आहे डार्क ब्ल्यू, गडद निळा. ओके, आणि डोक्याच्या सर्वात वरच्या भागात, जिथे लहान मुलांची टाळू असते, तिथे आहे सगळ्यात महत्वाचं चक्र सहस्रार चक्र, क्राऊन चक्र, कलर आहे पर्पल आणि जांभळा, पर्पल किंवा जांभळा. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? इंग्लिश मधली नावं आणि मराठी मधली नावं समजली, कलर्स कळाले? ओके, आज्ञा चक्राचा कोणता आहे? आज्ञा चक्राचा कोणता कलर आहे मॅडम? पर्पल कलर आहे, जांभळा कलर मॅडम. आज्ञा चक्र, आज्ञा चक्र, डार्क ब्ल्यू कलर, गडद निळा. ठीक आहे, ओके, चलो, मी आता सगळ्यांना म्यूट करते. एक चार्ट दाखवणार आहे, फक्त महत्वाच्या गोष्टी नोट करणार आहे. आणि हा चार्ट तुमचा बघून झाल्यानंतर, हे तुम्हाला माहिती दिल्यानंतर तुम्हाला स्वतःला आपोआपच कळेल की तुमचं कुठलं चक्र ब्लॉक आहे आणि कुठलं चक्र बॅलन्स आहे. कारण त्याच्यातून तुमचे लाईफ प्रॉब्लेम्स तुम्हाला कळून जातील की माझ्या आयुष्यात कुठले प्रॉब्लेम आहे, मग मला कुठल्या चक्राला हील करणं गरजेचं आहे. हे 7 चक्र, जसं आपण मेडिटेशन घेणार आहोत, ग्रुपवरती पुन्हा अपलोड केले जाईल. 7 चक्रांचं मेडिटेशन उद्यापासून सगळ्यांनी कंपल्सरी करायचंच आहे. हार्डली 15 मिनिट्स, म्हणजे 15 मिनिटं लागतात. ठीक आहे, पण त्याच सोबत तुम्ही आता नोट करून घ्या की तुमच्या आयुष्यात कुठले प्रॉब्लेम आहेत, ते कुठल्या चक्रामुळे निर्माण झालेत. मग ते स्पेसिफिक चक्रावरती थोडं जास्त आपल्याला मेडिटेशन करायचंय, थोडं 10 ते 15 मिनिटं रोज त्या चक्रावरती मेडिटेशन करा, ते चक्र हील करा. तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम, अडथळे आपोआपच हील व्हायला सुरुवात होईल. आणि तुम्ही बघा की मिराक्युलसली जेव्हा तुम्ही उद्यापासून 7 चक्राचं मेडिटेशन रोज करायला लागाल, विदिन 21 डेज, 21 दिवसांच्या आतमध्ये तुमच्या आयुष्यातले जे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या चक्राशी रिलेटेड, कुठल्या चक्रामुळे कुठले प्रॉब्लेम आलेत
ते सगळे प्रॉब्लेम्स ना 21 दिवसाच्या आतमध्ये हळूहळू रिलीज व्हायला लागतील, तुमच्या आयुष्यातून निघून जातील. ओके, एवढं पॉवरफुल मेडिटेशन आहे हे. मॅडम दिवसभर कधी चालते का हे? हॅलो, दिवसभरामध्ये कधी केलं तरी चालते का? कधी करा मॅडम, पण मोस्टली मी सांगते की पहाटेच्या वेळेत करायचं, कारण पहाटे ट्रॅफिक नसते आपल्याला तिथे पोहोचायला, कॉम्पिटिशन नसते. आपण एखाद्या 4 गावी जातो तर केव्हा जाणार आहे आपण? दुपारी करा. निघणार का तुम्ही? लवकर नाही. पोहोचायचंय, मग आपण केव्हा निघतो? सकाळी लवकर निघतो, जेव्हा ट्रॅफिक नसते रस्त्यावरती. मग तसंच कुठलेही देवी देवतांचा जप असेल, रिच्युअल असतील, टेक्निक असतील, तुमची साधना असेल, ती पहाटे केलेली कधीही उत्तम, कारण तेव्हा ट्रॅफिक नसतं तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायला. तुमच्या सगळ्या विश लवकर पोहोचतात, लवकर सगळ्या इच्छा फुलफिल होतात. ठीक आहे? 4 वाजता चालेल ना? पहाटे 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 4 खूप वाजता. उत्तम, खूप छान. आणि पण बरेच मोस्टली वर्किंग आहेत, तुम्हाला नाही पहाटे वेळ मिळाला तर एनी टाइम तुम्ही करू शकता, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा. करणं महत्वाचं आहे. ओके, मिस नाही करायचं. आणि Yes. मॅडम दुसरं मेडिटेशन पण केलं तर चालतं का? कुठलंही करा ना, विष्णू- टेक्निक करा, कोणतंही, पण 7 चक्राचं करा. त्याच्याबरोबर नंतर ते पण करा, जे तुम्ही इष्टदैवताचं डेली तुमचं जे रिच्युअल असेल त्याच्यासोबत हे पण ऍड करून द्या. ठीक आहे, त्या सकाळच्या रुटीन मध्ये. येस, एक सेकंड मी चॅट बघते फक्त, मग आपण स्टार्ट करूया. येस मॅम, पिरियड मध्ये पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. मोटोरोला कोण आहे? मोटोरोला एज नो मॅम. प्रेग्नेन्सी मध्ये आता काय करा तुम्ही, फक्त थोडे छोटे छोटे मंत्र असतील तरी घ्या. हायली पॉवरफुल कुठलेही मंत्र करायचे नाहीयेत, कारण ती एनर्जी असते आपल्या बॉडीला सहन होत नाही. ठीक आहे? ठीक आहे. मग आता ओके. हे करू मी चक्र मेडिटेशनचं, 7 चक्रांचं नको मॅम, मेडिटेशन नको? नको ठीक आहे. नका करू, फक्त ऐकून घ्या. आता चालेल, जस्ट तुमचं मेडिटेशन असेल ना, रोज फक्त 5 ते 10 मिनिटाचं ध्यान करा. कुठलाही मंत्र जप वगैरे करू नका त्याच्यामध्ये, कारण मंत्राला काय असतं. मॅडम हॅलो गप्पा मारते, एक सेकंड मी हॅलो, माझा आवाज येतो का मॅडम? हॅलो, मी काय म्हटलं, सगळ्यांनी एकत्र गोंधळ नाही करायचा. ज्यांना बोलायचं त्यांनी झूमचा हँड रेज करा, मग इतरांनाही डिस्टर्बन्स होतोय. एकेकाने बोला. येस, कोण बोलत होता आता मॅम? येस, तर मॅम होत्या कोण? मॅडम तुम्ही काय करा माहितीये का, 5 ते 10 मिनिटं डेली मेडिटेशन करा, पण त्याच्यामध्ये कुठला मंत्र वगैरे घेऊ नका, कारण बीज मंत्रांची पॉवर एवढी असते, हायली पॉवरफुल असतात, ते आपल्या बॉडीला सहन होत नाही. ठीक आहे? सो जस्ट हॅलो? तुम्ही ध्यान करू शकता, शांत बसायचे, कुठलेही विचार करायचे नाहीये, रिलॅक्स हॅलो व्हायचं. मॅडम, मूलाधार चक्र बिघडलं तर Thank काय you. होतं? हॅलो, हा बोला. मूलाधार चक्र बिघडलं तर काय होतं प्रॉब्लेम? मॅडम मी अजून शिकवलेलं नाहीये, म्हणून म्हणते तुम्ही थोडं पेशन्स ठेवा, कारण आपण पुढे जाणार आहोत. हॅलो ऑलरेडी हॅलो, मला हा, वाटतं बोला. प्रश्न उत्तर थोडी नंतर घेतली तर बरं होईल, Yes, कारण आपण- कंटिन्युटी तुटायला लागली आहे. आणि मी सगळ्यांना सांगते एकदा की काय होतं, तुमच्या प्रश्नांचं उत्तर शिकवताना तुम्हाला मिळतच असतंय. ओके, अजून आपण तिथे पोहोचलोच नाही. मी काय म्हटलं, कुठलं चक्र बॅलन्स असेल तर काय होतं, इम्बॅलन्स असेल तर कुठलं नुकसान तुम्हाला होतं, ते आपण चार्ट लावून शिकणार आहोत. त्याच्या आधीच तुमचे असे प्रश्न आले तर मग काय उत्तर देणार आहे? ओके, थोडे पेशन्स ठेवायचे. सेशन संपेपर्यंत सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर आपोआपच मिळून जातील लेक्चर मधून. ओके, प्रश्न मॅडम एक नाही पडणार. येस मॅम, विचारा. मी वासंती शिंदे मॅडम, नमस्कार. हा नमस्ते, बोला. मॅडम काल मेडिटेशन केलं की नाही आपण? काल रात्री इतकी छान झोप लागली मॅडम, मी आज सकाळपासून झोपेत मुंगीतच आहे मॅडम मी आज. अच्छा, खूप रिलॅक्स वाटतं, एकदम निवांत. खूप relax. काल अगदी झोपल्यानंतर आणि मॅडम प्लीज प्रश्न नंतर घेऊया का? मॅडम. आपण हॅलो, थोडस मॅडम. नंतर बोलूयात. आता म्यूट करते. नाही सरस्वती मॅम, नंतर घ्या मॅडम. मॅडम. हॅलो, येस, म्यूट केलेल्या सगळ्यांना आपण आता चार्ट बघूयात. ठीक आहे, आणि नोट करून घ्यायचे महत्वाचे मुद्दे. चक्रांची इन्फॉर्मेशन आता देणार आहे तुम्हाला. ठीक आहे, स्क्रीन शेअर करते मी. येस, एक सेकंड. हा, एक वर्टिकल, एक सेकंड. इथे बघा चार्ट दिसतो सगळ्यांना, हे चक्र दिसतात आहे. हा, एकानेच कोणीतरी फक्त जेव्हा उत्तर दिले कोणीतरी एकानेच फक्त बोलायचे. आता फर्स्ट चक्र नेहमी आपण खालून वरती काउंट करतो. ठीक आहे, हे आहे पहिलं मूलाधार चक्र. ठीक आहे, कलर आहे रेड कलर, लाल कलर.
त्याला इंग्लिशमध्ये रूट चक्र म्हणतात. आता हे चक्र काय करतं बरं, तर बघा हे चक्र एनर्जीचं केंद्र आहे. नोट करू शकता, एनर्जीचं केंद्र. फुल सेंटेन्स लिहिण्याची गरज नाहीये, फक्त एनर्जीचं केंद्र एवढं लिहिलं तर इनफ आहे. हे चक्र एनर्जीचं केंद्र आहे. त्याच्यानंतर हे चक्र जर बॅलन्स असेल तर काय होतं, या चक्रामुळे तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी येते. ओके, चॅट कोणी करायचं नाही आता, डिस्टर्बन्स येतोय. ज्यांचा व्हिडिओ ओपन होत नाही नो प्रॉब्लेम, माझा व्हिडिओ दिसतोय ना तुम्हाला, बस आहे तेवढं फक्त अटेंड करा व्यवस्थित. आता हे आहे मूलाधार चक्र, सगळ्यात पहिलं चक्र शरीरातलं. याच्यामुळे काय होतं, या चक्रामुळे एनर्जी येते तुमच्या बॉडीमध्ये. हे एनर्जीचं सेंटर आहे, एनर्जीचं केंद्र आहे. आता हे जर बॅलन्स असेल तर काय होतं की तुम्ही हेल्दी असता, तुमच्या लाईफमध्ये छान बॅलन्स असतो. ओके, आणि हे जर चक्र बिघडलं तर काय होतं की तुमच्या लाईफ स्थिर राहत नाही, आयुष्यामध्ये अस्थिरता येते. त्याच्यानंतर डिप्रेशन मध्ये जाते व्यक्ती, भीती वाटते. ओके, कॉन्स्टिपेशनचा त्रास जाणवतो, जीवनामध्ये स्थिरताच राहत नाही, अस्थिर होऊन जातं आयुष्य. आता आणखी एक सगळ्यात महत्वाचं सांगते, आपल्या मूलाधार चक्राचा आणखी एक फायदा बघा, की ज्यांच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह कमी आहे. ओके, सपोज तुमच्या आयुष्यामध्ये पैशाचा प्रवाह कमी आहे म्हणजेच तुमचं मूलाधार चक्र बिघडलेलं आहे, तिथली ऊर्जा बॅलन्स नाहीये, ती इम्बॅलन्स झाली आहे. ज्यांच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह खूप छान असतो ना, अखंड पैशाचा प्रवाह असतो, तर त्या व्यक्तींच्या लाईफमध्ये काय होतं माहिती का, त्यांचं मूलाधार चक्र बॅलन्स असतं योग्य प्रकारे. आणि ज्यांच्या आयुष्यात पैशाची कमतरता आहे, पैशाच्या अडचणी आहेत, ब्लॉकेजेस कुठेतरी निर्माण झालंय, तर त्यांनी मूलाधार चक्राचं मेडिटेशन रोज करणं, अगदी 10 ते 15 मिनिटं मूलाधार चक्राचं मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, याचे फायदे तोटे कळाले. बॅलन्स इम्बॅलन्स असल्यावर काय होतं. चलो आता नेक्स्ट जाऊया आपण. मेडिटेशन कसं करायचं ते मी नंतर सांगणार आहे. ठीक आहे, हे सगळं चार्ट बघून झाल्यानंतर आपण मेडिटेशन घेणार आहोत. सो त्यामधून सुद्धा तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. येस, नेक्स्ट पुढे जाऊयात. एक सेकंड. ओके, आता हे बघा, हे सेकंड खालून दुसरं चक्र आहे आपलं स्वादिष्ठान चक्र, कलर आहे नारंगी. ओके, आता स्वादिष्ठान चक्र काय आहे, तर हे इमोशन चांगले असतात. हे ज्या व्यक्तीचं हे चक्र बॅलन्स असतं तिथे योग्य प्रमाणात ऊर्जा असते, त्या व्यक्तींचे भावना चांगल्या असतात, त्यांचे कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास खूप प्रचंड असतो त्या व्यक्तींमध्ये, आणि क्रिएटिव्ह असतात अशी लोक. ठीक आहे, पण हे चक्र जर बिघडलं, अस्थिर झालं तर काय होतं माहिती, स्वादिष्ठान चक्र 2 नंबरचं चक्र, कलर आहे नारंगी कलर. ठीक आहे, आता बघा हे चक्र स्वादिष्ठान चक्र जर बिघडलं, मोस्टली ना स्त्रियांना, लेडीज लोकांना जे प्रॉब्लेम्स असतात ना आपले, ते सगळे प्रॉब्लेम या स्वादिष्ठान चक्रामुळे होतात. आता ते प्रॉब्लेम कोणकोणते असतात, गर्भपिशवी संबंधीचे आजार असतात बघा, पिशवीमध्ये गाठ वगैरे होणं, त्याच्यानंतर प्रेग्नेन्सी राहत नाही, उशिरा राहते, किंवा प्रेग्नेन्सी राहण्यामध्ये काही ना काहीतरी कॉम्प्लिकेशन्स, अडचणी येत जाणं. ठीक आहे, मूत्राशयाचे आजार, हे सगळे लेडीज लोकांचे जे आजार असतात तर ते कशामुळे येतात की तुमचं स्वादिष्ठान चक्र बिघडलेलं असतं. मग त्यामुळे रिक्वेस्ट आहे लेडीज वर्गाला की 7 चक्राचं तर रोज आपण 5 ते 10 मिनिटं करायचंच आहे. ओके, 7 चक्रांचं 1 बाय 1 करायचंय, पण मोस्टली तुम्ही स्वादिष्ठान चक्राला हिलिंग केलं तर खूप छान, तुमची प्रकृतीही उत्तम राहील. ठीक आहे, नेक्स्ट पुढे जाऊयात आपण. सेकंड. तिसरं आहे हे मणिपूर चक्र, नाभीच्या 4 बोट वरती, कलर आहे पिवळा, येलो कलर. ओके, आता हे मणिपूर चक्र काय आहे, तर हे ज्या व्यक्तीचं हे चक्र बॅलन्स असतं, छान ऊर्जा चांगली असते, तर काय होतं त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स खूप छान असतो, आत्मविश्वास त्या व्यक्तींचा चांगला असतो, त्यांचे गोल्स ठरलेले असतात. ओके, त्यांना आयुष्यामध्ये काय करायचं त्याचे गोल्स त्यांचे ठरलेले असतात, आणि त्या गोल्सला पूर्ण करण्यासाठी ते खूप कष्ट करतात, खूप प्रयत्न करतात. ओके, अशा व्यक्ती समोरच्याचा आदर करतात, आणि अशा व्यक्तींना नेतृत्व करायला आवडतं, म्हणजे इतरांना आपण म्हणतो ना पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टी करतात. ज्या व्यक्ती असतात ना त्यांचं हे चक्र खूप छान बॅलन्स असतं, त्यामुळे त्यांना लिडरशिप क्वालिटी त्यांच्यामध्ये खूप चांगली असते. आता हे येलो कलरचं मणिपूर चक्र जर बिघडलं तर काय होतं, जीवनामध्ये अस्थिरता येते. ओके, लाईफ तुमचं स्टेबल राहत नाही, पोटाचे आजार होतात, ज्यांना कोणाला पोटाचे आजार आहेत बघा, तर हे येलो कलरचं मणिपूर चक्र नाभीच्या 4 बोट वरती आहे, त्या चक्राला हील करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्किनचे प्रॉब्लेम सुद्धा होतात, जर मणिपूर चक्र अस्थिर झालं, इम्बॅलन्स झालं, तर पोटाचे आजार होतात, स्किनचे प्रॉब्लेम होतात, इन्फेक्शन होतं,
आणि म्हणूनच हे चक्र आपल्याला बॅलन्स करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वरती बघायचंय आपल्या हृदयाच्या मध्यभागी तिथे आहे अनाहत चक्र, हृदय चक्र. ठीक आहे. तर या चक्राला काय म्हणतात, हे भावभावनांचं केंद्र असतं आपल्या. हे चक्र ज्यांचं बॅलन्स असतं छानपैकी, तर त्यांचे नातेसंबंध, स्वतःच्या मित्रपरिवार असेल, तुमचं कुटुंब असेल, तुमचा समाज असेल, या सगळ्यांसोबत त्यांचे संबंध खूप प्रेमाचे, जिव्हाळ्याचे, आपुलकीचे असतात. ठीक आहे. सलोख्याचे संबंध असतात. पण हेच जर हृदय चक्र, तुमचं अनाहत चक्र बिघडलं तर काय होतं की तुमच्या आयुष्यातून प्रेमाची भावना निघून जाते. ओके. त्याच्यानंतर रिलेशनशिप सगळ्यांशी खराब होतात, म्हणजे नातेसंबंध खराब होतात इतर व्यक्तींशी. त्याच्यानंतर हे चक्र, हृदय चक्र जर बिघडलं तर तुम्हाला हार्टशी रिलेटेड आजार निर्माण होतात. जसं की हार्ट अटॅक येणं, दमा, अस्थमा असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात हार्टशी रिलेटेड. ठीक आहे. मग त्यामुळं हार्ट चक्र आपल्याला ऍक्टिव्ह करणं, ते बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. म्हणून त्याचं रोज मेडिटेशन करायचंय. त्याच्यानंतर घशामध्ये, आपल्या गळ्यामध्ये वरती बघायचंय, तिथे आहे विशुद्धी चक्र, म्हणजेच थ्रोट चक्र इंग्लिशमध्ये म्हणतात. कलर आहे स्काय ब्लू. आता हे काय आहे, ज्या लोकांचं हे विशुद्धी चक्र गळ्यामधलं ऍक्टिव्ह असतं, बॅलन्स असतं, तर अशा व्यक्तींचं संवाद कौशल्य खूप छान असतं, कम्युनिकेशन स्किल चांगलं असतं, त्यांना इतर लोकांशी बोलायला आवडतं आणि इतर लोक सुद्धा अशा व्यक्तींच्या बोलण्याच्या प्रेमात पडतात. त्यांचं बोलणं खूप छान असतं. ठीक आहे. कारण हे त्यांचं विशुद्धी चक्र ऍक्टिव्ह असतं. त्याच्यानंतर हे जर बिघडलं, विशुद्धी चक्र तुमच्या गळ्यामधलं जर बिघडलं, इम्बॅलन्स झालं, तर काय होतं, अशा व्यक्ती अबोल असतात, त्या कमी बोलतात, त्यांच्या भावभावना त्या नीट व्यक्त करू शकत नाही, सगळे इमोशन्स स्टक करून ठेवतात, म्हणजेच मनामध्ये साठवून ठेवतात. ठीक आहे. मग त्याच्यासाठी एक छोटासा उपाय सांगते. ज्या लोकांना वाटत असेल की आपले थ्रोट चक्र इम्बॅलन्स आहे, तुम्हाला तुमच्या भावभावना व्यक्त करता येत नसतील, शेअर करता येत नसतील, तुमच्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती पाहिजे की ज्याला तुम्ही सगळ्या तुमच्या भावभावना तुम्ही शेअर करू शकता, त्याच्याशी तुमचे इमोशन्स तुम्ही शेअर करू शकता. कारण जसं मी काल सांगितलं की ही नकारात्मक भावना जेव्हा आपण साठवून ठेवतो, आपण बाहेरच काढत नाहीये, ती खदखद मनामध्ये ते दुःख, त्रास साठवून ठेवतो, तेव्हा काय होतं बरं, कुठलाही आजार मी म्हटलंय तो पहिला शरीरावर होत नाही, तो पहिला आपल्या मनामध्ये तयार झालेला असतो. मग जेव्हा तुमचं थ्रोट चक्र बिघडतं, इम्बॅलन्स होतं, तेव्हा माहितीये थायरॉइड होतो. कशामुळे होतं, कारण तुम्ही हे साठवून ठेवले. मी काल काय म्हटलं की नकारात्मक भावना, नकारात्मक ऊर्जा जेव्हा तुम्ही साठवून ठेवता, इथे बाहेरच पडत नाही येते, तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा साठून राहते आणि तिचं रूपांतर कशामध्ये होतं, आजारामध्ये होतं. मग त्याच्यामुळे ज्यांना कोणाला वाटतंय की त्यांच्या भावभावना ते व्यक्त करू शकत नाहीयेत, ते बाहेर काढायचंय, इथे स्टक नाही करून ठेवायचं. मग हे जर इम्बॅलन्स झालं तर थायरॉइड होतो 100%. ठीक आहे. मग त्याच्यामुळे काय करायचंय, आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती पाहिजे, मैत्रीण असेल, आई असेल, कोणी असेल, की त्या व्यक्तीसोबत तुम्ही तुमच्या सगळ्या भावना शेअर करू शकता. नसेल कोणी तर एक सोपी ट्रिक आहे, एक छोटीशी डायरी करायची आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळं तुम्ही लिहून काढा. फक्त अट एक आहे की ती डायरी दुसरं कोणी वाचता कामा नये. तुमचे पर्सनल स्पेस कुठं असेल, तिजोरी वगैरे कुठे, कबर्डमध्ये, तिथे तुम्ही व्यवस्थित ती ठेवायची. फक्त ती तुम्हालाच वाचता आली पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, आता आपण जाऊयात वरती, थर्ड आहे. त्याच्यानंतर आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये जो स्पॉट आहे तिथे आहे थर्ड आहे, म्हणजेच आज्ञाचक्र. ठीक आहे. आज्ञाचक्र याचा कलर आहे गडद निळा, पेनाची शाई असते ना, तसा कलर असतो. ठीक आहे. आता हे जर बॅलन्स असेल तर काय होतं, महत्वाचं, या आज्ञाचक्राला दिव्य शक्तींचं केंद्र म्हणतात. ठीक आहे. हे चक्र ज्यांचं बॅलन्स असतं तर काय होतं, अशा व्यक्तींना इंट्युशन पॉवर खूप छान असते. अशा व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात किंवा जवळच्या व्यक्तींच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, भविष्यातल्या घटना त्यांना आधीच दिसतात, स्वप्नांमध्ये दिसतात, किंवा आपण म्हणतो ना की त्यांचे सगळे सिक्स सेन्स जागृत असतात, किंवा त्यांना कानामध्ये आवाज येऊन कोणीतरी सांगितल्यासारखं वाटतं की ब्रह्मांडाकडून सगळे सिग्नल्स त्यांना मिळतात आधीच. आणि आपल्या आयुष्यात आणि आपल्या जवळच्या लोकांच्या भविष्यात, त्यांच्या आयुष्यात काय काय घडणार आहे ते सगळं यांना आधीच हिंट मिळते, यांना आधीच ते दिसतं. काही जणांची इंट्युशन पॉवर एवढी स्ट्रॉंग असते की थर्ड आय, म्हणजेच तुमच्या कपाळावरती, लाईक तुम्ही थिएटरमध्ये जाऊन जसा मूवी बघता टीव्हीवरती, त्याच प्रकारे मूवी सारखं चित्र त्यांना दिसतं. भविष्यात होणाऱ्या घटना तशा पद्धतीने दिसतात. मग त्याच्यामुळे आज्ञाचक्राचंही आपल्याला बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. आता आणखी एक, की ज्या व्यक्तींचं हे चक्र बॅलन्स आहे ते कोणाचंही ऐकत नाही, ते फक्त स्वतःच ऐकतात. त्यांना ब्रह्मांड, युनिव्हर्स, ती एनर्जी, आध्यात्मिक शक्ती जे दाखवेल त्या मार्गावरती ते चालतात आणि ते फक्त स्वतःच्या इंट्युशन पॉवरच ऐकतात.
ओके, तेच डिसिजन घेतात. आता हे जर चक्र आज्ञाचक्र बिघडलं तर काय होतं की व्यक्ती वास्तवापासून दूर जाते, खरं काय खोटं काय कळत नाही, ती भ्रमामध्ये जगते. ठीक आहे. आणि जर हे चक्र बिघडलं तर काय होतं, इंट्युशन पॉवर कमी पडते त्यांची. त्याच्यानंतर सायनस, मायग्रेन आणि ताणतणाव, राग, द्वेष, चिडचिड अशा सगळ्या गोष्टी यांना निर्माण होतात. ज्यांना कोणाला सायनस असेल, त्याच्यानंतर मायग्रेनचा त्रास असेल बघा, खूप चिडचिड होत असेल, राग, द्वेष या भावना उफाळून येत असतील, तर तुम्ही आज्ञाचक्रावर फोकस करून आज्ञाचक्राचं मेडिटेशन करायचंय. हे चक्र बॅलन्स करायचे, ते हील करायचे. नेक्स्ट सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात अतिशय पॉवरफुल, अतिशय महत्वाचं चक्र म्हणजे आपल्या डोक्याच्या सगळ्यात वरच्या भागातलं चक्र सहस्त्रार चक्र. त्याचा कलर आहे पर्पल, जांभळा. ठीक आहे. आता हे पण चक्र काय आहे, हे चक्र बॅलन्स असेल तर व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती होते, त्याला क्लॅरिटी वाढते. ओके, ती व्यक्ती कन्फ्युज नसते, त्याला नक्की माहिती असतं की त्याला आयुष्यात काय करायचंय, काय नाही करायचं, काय चूक, काय बरोबर, त्याला सगळ्या कल्पना असतात. त्याच्यानंतर इंट्युशन पॉवर छान असते, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास प्रचंड असतो आणि योग्य डिसिजन घेतात, म्हणजे निर्णय क्षमता त्यांची खूप स्ट्रॉंग असते. ओके, निर्णय क्षमता चांगली असते. आता हे जर सहस्त्रार चक्रामध्ये बिघाड निर्माण झाला, इम्बॅलन्स झाला, तर काय होतं की आध्यात्मिक प्रगती तुमची खुंटते, अध्यात्मापासून अशी व्यक्ती दूर जाऊ लागते. मग रात्रीची झोप न येणं, टेन्शन, चिंता, काळजी, त्यांच्या आयुष्यात ध्येय ठरलेलं नसतं, आयुष्य असं पूर्ण दिशाहीन झालेलं असतं की नक्की काय करायचं हेच त्यांना माहित नसतं. हे चक्र बिघडलं तर असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या चक्रांना डेली बेसिसवर चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स करणं म्हणजे त्यांना हील करणं खूप गरजेचं आहे. कारण या चक्रांची एनर्जी वाढली तरीही आपल्याला प्रॉब्लेम येतो आणि चक्रांची एनर्जी कमी झाली तरीही आपल्याला अडचणी येऊ शकतात. म्हणूनच ते बॅलन्स करणं गरजेचं आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट पुढे जाऊयात. आता बघा एक छोटीशी ट्रिक सांगते. मेडिटेशन तर डेली करायचं 7 चक्राचं आपल्याला, पण आणखी काय करायचंय, या चक्रांच्या जे कलर आहेत त्याच्याशी रिलेटेड पालेभाज्या असतील, फळं असतील, ते डेली आपल्या जेवणामध्ये ठेवायचेत आपण. ठीक आहे. नंतर त्या कलरचे कपडे वापरायचे. ही रोजची छोटीशी रिमेडी आहे, पण तुम्ही डेली इम्प्लिमेंट केलं तर काही थोड्या दिवसांमध्ये तुम्हाला छान रिझल्ट बघायला मिळतील. बाकीच्या टेक्निक तर आपण करायचेच आहेत, हिलिंग करायचंय, ते चार्ज ऍक्टिव्हेट करायचे चक्र. त्याचसोबत खाण्यापिण्यामध्ये थोडेसे बदल केले, त्या कलरचे चक्रांचे पालेभाज्या, फळं असतील ते ग्रहण करणं, त्या कलरचे कपडे वापरणं, याने सुद्धा खूप फायदा मिळेल. ठीक आहे. चलो स्क्रीन शेअरिंग स्टॉप करते. ओके, आता आपण काय करणार आहोत, आणि आता कळालं सगळ्यांना, प्रत्येकाच्या लाईफमध्ये जे ते प्रॉब्लेम्स असतील, इव्हन ते फिजिकल असतील, म्हणजे शारीरिक आजार असतील, मानसिक आजार असतील, पैशाच्या अडचणी असतील, आणखीन कुठले प्रॉब्लेम असतील, भीती असेल, आत्मविश्वासाची कमतरता. ओके, हे सगळे प्रॉब्लेम्स कशामुळे होतात, तर या चक्रांमुळे. ते बॅलन्स असतील तर फायदे काय होतात तेही कळालेलं आहे. इम्बॅलन्स झाले किंवा त्याच्यात बिघाड निर्माण झाला तर तोटा काय सहन करावा लागतो ते पण बघितले. ठीक आहे. तर मग आता 7 चक्रांचं मेडिटेशन डेली करायचंय. आपण आता घेणार आहोत, ते ग्रुपवरती पण दिलं जाईल. हार्डली 15 मिनिटं लागतात रोज सकाळी करायचे. पण त्याच सोबत तुम्हाला वाटतं ना मेजर इश्यू आहे इथं, हे चक्र खूपच बिघडलंय, हे चक्र खूप बिघडलंय, ते चक्र ऍटलिस्ट 10 ते 15 मिनिटं त्या चक्राचं आपल्याला, स्पेसिफिक चक्राचं आपल्याला मेडिटेशन करायचंय. ठीक आहे. चलो आता आपण मेडिटेशन एक छोटंसं घेणार आहोत. सगळ्यांनी काय करायचं, एक दिवा लावायचा किंवा मेणबत्ती लावू शकतात, एक अगरबत्ती लावायची. ठीक आहे. आणि मेडिटेशन करताना सगळ्यांचे व्हिडिओ ऑन हवेत. मॅम 1 मिनिट, मेणबत्ती लावस तोपर्यंत. हा ठीक आहे. ओके मॅडम दिवा का लावावा मेडिटेशन करताना? कोण आहे, सुषमा मॅम. ओके, हॅलो. दिव्याने हा. काय होतं मॅडम, पॉझिटिव्ह एनर्जी पण आपल्याला मिळते, हे सगळ्यांसाठी आहे. ओके, दिव्याने पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, प्लस आपलं प्रोटेक्शन पण होतं, आपल्याला संरक्षण करण्याचं काम दिवा करतो. कारण जेव्हा तुम्ही अशा कुठल्या साधना, रिच्युअल्स करत असतात तेव्हा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह सगळ्या एनर्जी तुमच्याकडे अट्रॅक्ट होत असतात. ओके, सो आपलं प्रोटेक्शन पण होते आणि आपल्याला त्याच्यातून एनर्जी पण मिळते. ओके, पटापट सगळ्यांनी जागेवर यायचंय. प्रश्न आपण नंतर घेऊया. ठीक आहे. मेडिटेशन. येस. हॅलो, हा बोला. दररोज आपण ध्यान करतो मॅडम, तेव्हा दिवा लावायचा का? लावू शकता, असं काही कंपल्शन नाहीये, पण मी रिझन सांगितलं ना त्याचं, 2 कारण आहेत. सो तुमची इच्छा. ओके, सर्वांनी पटापट जागेवरती यायचे. आणि मी सगळ्यांना मेडिटेशन करताना कुणीही बोलायचं नाही, मी म्यूट करते सगळ्यांना. सेशन झाल्यानंतर प्रश्नोत्तरे घेऊयात आपण.
सर्वांनी पाणी पिऊन घ्या, थोडंसं रिलॅक्स व्हायचंय. थोडंसं परफ्यूम वगैरे असेल तर तोही लावू शकता, कारण त्याच्यामुळे काय होतं, त्या सुगंधामुळे आपल्याला फ्रेश वाटतं. त्या फेजमध्ये, त्या झोनमध्ये छान आपल्याला तिथे डीपली उतरायला मदत होते. या सगळ्या गोष्टींचं कंपल्शन नाहीये, पण केलं तर छानच. ओके. व्हिडिओ ऑन हवेत सगळे. लागतो. ओके, ज्यांचा स्टार्ट होत नाही, नो इश्यूज, तुम्ही नंतर सेटिंग करून घ्या मोबाईलचं. ठीक आहे. मेणबत्ती लावली मॅम. येस, व्हेरी गुड. बऱ्याच जणांचे व्हिडिओ खाली ऑफ आहेत, काही जणांचे. काय होईल, तुम्हाला याचा पूर्ण लाभ नाही मिळणार मग. ठीक आहे. येस. खूपच आहे. सगळ्यांनी आता शांत बसायचं एका जागी. डीप ब्रिदिंग करायचं. डोळे पहिले तर बंद करायचे. आपले मेडिटेशन कम्प्लीट होईपर्यंत डोळे कुणीही उघडायचे नाहीयेत. सगळ्यांना म्यूट केले, मध्येच कुणीही बोलायचं नाहीये. ठीक आहे. डोळे बंद करायचे सगळ्यांनी हळूहळू. त्याच्यानंतर डीप ब्रिदिंग करायचं आपल्याला. हा चष्मा काढून ठेवा. येस येस. डोळे बंद करायचे, डीप ब्रिदिंग करायचे, हळूहळू एक दीर्घ श्वास घ्यायचाय, तो हळूहळू सोडून द्यायचाय. हळूहळू एक दीर्घ श्वास घ्यायचाय, तो काही सेकंड्स होल्ड करायचा, म्हणजे रोखून धरायचाय आणि तो हळूहळू नंतर सोडून द्यायचा. ओके. तुम्ही तुमचं कुलदैवत किंवा इष्टदैवताचं चॅन्टिंग पण नामस्मरण आता करू शकताय 1-2 मिनिट. ठीक आहे. आता इथून पुढे माझा आवाज फक्त तुम्हाला येईल, माझ्या आवाजाकडे संपूर्ण लक्ष असलं पाहिजे. ज्या सूचना देईन फक्त त्याच फॉलो करायच्या, आणि अशा ठिकाणी बसा जिथे तुम्हाला कुठलाही डिस्टर्बन्स होणार नाही, नाही तर मेडिटेशन व्यवस्थित होणार नाही. ओके. चलो आपण स्टार्ट करूया. डीप ब्रिदिंग करायचं सर्वांनी. येस. अडघा मॅम स्टार्ट करायचंय. डोळे बंद करायचे. डोळे बंद करायचे. आपल्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचंय. श्वासांवरती लक्ष केंद्रित करा. श्वासांचं बारकाईने निरीक्षण करायचंय. तुमच्या प्रत्येक श्वासाबरोबर फोकस तुमचा वाढवायचा आहे. आता विचारांना काही काळ दूर लोटून द्यायचंय. कोणताही विचार मनामध्ये, डोक्यामध्ये नकोय. अगदी रिलॅक्स बसायचंय. विचारांना काही काळ दूर लोटायचंय. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आता कल्पना करा, तुमच्या कल्पनाशक्तीने तुमच्या सभोवती, तुम्ही जिथे बसलात तुमच्या सभोवती एक पांढऱ्या कलरचं वर्तुळ तयार करायचंय. कल्पना करा, तुम्ही जिथे बसलाय तुमच्या शरीराच्या भोवती एक पांढऱ्या कलरचं वर्तुळ, पांढऱ्या कलरची एनर्जी आहे. त्या पांढऱ्या कलरच्या वर्तुळामध्ये तुम्ही बसलेला आहात. हे एनर्जी सर्कल तुम्हाला फोकस करण्यासाठी मदत करेल. आता मी 10 ते 1 काउंट करणार आहे. जेव्हा मी 1 पर्यंत येईल तेव्हा तुमचा फोकस जास्त क्लिअर होणार आहे. 1 पर्यंत पोहोचल्यावर तुमचं संपूर्ण लक्ष फक्त माझ्या आवाजावर असलं पाहिजे. स्टार्ट. 10, 9, 8, 7, 6,
5 4 3 2 1. तुमचं संपूर्ण लक्ष आता फक्त माझ्या आवाजावर असू देत. आपल्या शरीरामध्ये अनेक चक्र कार्य करत असतात. त्यातील प्रमुख 7 चक्रांची ओळख आज आपण करून घेत आहोत. सगळ्या चक्रांमध्ये ही 7 चक्र खूप महत्वाची आहेत आणि प्रत्येक चक्राकडे शरीराची विशिष्ट कार्य सोपवलेली आहेत. शरीरासोबतच मानसिक स्वास्थ्याची कार्य या चक्रांवर सोपवली आहेत. आज आपण या मेडिटेशनद्वारे चक्रांना संतुलित करत आहोत, बॅलन्स करत आहोत. सगळ्यात पहिले चक्र मूलाधार चक्र. जमिनीवर बसल्यानंतर तुमच्या शरीराचा जो भाग जमिनीला स्पर्श करतो माकड हाडाजवळ, तिथे आहे तुमचं मूलाधार चक्र. याचा रंग आहे लाल. तुम्हाला तिथे एक लाल कलरची एनर्जी चक्राप्रमाणे फिरताना बघायची आहे. तुमच्या मूलाधार चक्रामध्ये एक लाल कलरचं चक्र वर्तुळ तिथे फिरताना बघायचं आहे. तुम्ही एकाग्र होऊन त्या पॉइंटला लक्ष दिले तर ती एनर्जी तुम्हाला फिरताना नक्की जाणवेल. या चक्राला 4 पाकळ्या आहेत. या चक्राला 4 पाकळ्या आहेत. कलर आहे लाल. तुमच्या बॉडीमध्ये काही सेन्सेशन जाणवले तर इट्स ओके, नो प्रॉब्लेम. ते सेन्सेशन फील करायचे, ती एनर्जी फील करायची. मूलाधार चक्रामध्ये एक लाल कलरचं वर्तुळ तिथे फिरताना तुम्हाला जाणवेल. कॉन्शियसली बघायचंय आपल्या शरीरामध्ये त्या चक्राच्या ठिकाणी काय बदल होतात आहे, काय जाणवतंय. ती एनर्जी फील करायची आहे. आता तुमचं संपूर्ण लक्ष मूलाधार चक्रावरून थोडंसं वरच्या भागावर आणायचं आहे. मूलाधार चक्रावरून थोडंसं वरच्या भागावर लक्ष आणायचं आहे. नाभीपासून 4 बोटं खाली असणाऱ्या भागावर लक्ष केंद्रित करा. ही सगळी चक्र आपल्याला मणक्यामध्ये बघायची आहेत, मणक्यामध्ये व्हिज्युअलाइज करायची आहेत. तिथे आहे स्वादिष्ठान चक्र. नारंगी कलरचे हे चक्र आहे आणि याला 6 पाकळ्या आहेत. संपूर्ण लक्ष स्वादिष्ठान चक्रावर. पाठीच्या कण्याच्या शेवटच्या टोकापासून थोडंसं वर ऑरेंज कलरची एक एनर्जी आहे. नारंगी रंगाचं एक वर्तुळ तिथे फिरताना तुम्हाला दिसत आहे. नारंगी कलरचं एक 6 पाकळ्यांचं वर्तुळ तिथे फिरताना तुम्हाला दिसत आहे. ती एनर्जी फील होत आहे. ते व्हायब्रेशन फील करायचे आहेत. आता नाभीच्या 4 बोटे वरती मणिपूर चक्र. कलर आहे पिवळा. पोट आणि पाठीच्या कण्याच्या मध्ये एक पिवळ्या रंगाची गोलाकार एनर्जी फिरताना जाणवते. शरीराच्या इतर कुठल्याही भागावर लक्ष न देता तुमचं संपूर्ण लक्ष फक्त मणिपूर चक्रावर असू देत. प्रत्येक वेळी श्वास सोडताना आणि घेताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. या चक्राला 10 पाकळ्या आहेत. या चक्राला 10 पाकळ्या आहेत. संपूर्ण लक्ष मणिपूर चक्रावरती केंद्रित करायचंय. एक येलो कलरचं 10 पाकळ्यांचं चक्र तिथे फिरताना बघायचंय. ती एनर्जी फील करायची आहे. ते व्हायब्रेशन फील करायचे.
आता लक्ष अजून वरती आणायचं आहे, तुमच्या छातीच्या बरोबर मध्यभागी. तिथे हिरव्या रंगाचे चक्र आहे, अनाहत चक्र. हिरव्या रंगाचे चक्र मनात आणायचे आहे. त्याचं नाव आहे अनाहत चक्र. हे चक्र वर्तुळाकारामध्ये फिरत आहे आणि या चक्राला 12 पाकळ्या आहेत. हिरव्या रंगाचं अनाहत चक्र वर्तुळाकारात फिरत आहे तुमच्या हृदयाच्या मध्यभागी. या चक्राला 12 पाकळ्या आहेत. एक हिरव्या रंगाचं चक्र, 12 पाकळ्या असणारं चक्र तुमच्या हृदयाच्या मध्यभागी फिरत आहे. ती एनर्जी फील करायची आहे, ते व्हायब्रेशन फील करायचे. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल, ती एनर्जी जाणवेल. त्या एनर्जीवर फोकस करायचंय. आता लक्ष गळ्याजवळ न्यायचंय. घशामध्ये विशुद्धी नावाचे चक्र आहे. संपूर्ण लक्ष आपल्या गळ्याजवळ न्यायचंय. आपल्या घशामध्ये विशुद्धी नावाचं चक्र आहे, ज्याचा रंग आहे आकाशी. या चक्राला 16 पाकळ्या आहेत. संपूर्ण लक्ष घशावर. आकाशी रंगाचे चक्र गोलाकार कृतीमध्ये फिरताना बघा. तुमच्या गळ्यामध्ये आकाशी रंगाचे एक चक्र गोलाकार कृतीमध्ये फिरताना बघा. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. त्या चक्राची एनर्जी फील करायची आहे, ते व्हायब्रेशन फील करायचं. आता तुमच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये जो डॉट आहे, आज्ञाचक्र. दोन्ही भुवयांच्या मध्ये जो पॉइंट आहे तिथे लक्ष न्यायचंय. तिथे आहे आज्ञाचक्र. आता या चक्राला 2 पाकळ्या आहेत. रंग आहे गडद निळा. आज्ञाचक्राला 2 पाकळ्या आहेत. रंग आहे गडद निळा. हे चक्र गोलाकार कृतीमध्ये फिरताना बघा. श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला डोळ्यांचे मसल्स हलताना जाणवतील. श्वास घेताना आणि सोडताना डोळ्यांचे मसल्स हलताना जाणवतील. ती एनर्जी आणि व्हायब्रेशन फील करायचे. आता तुमचे संपूर्ण लक्ष डोक्यावर न्या. जिथे लहान मुलांना टाळू असते तिथे आहे सहस्त्रार चक्र. या सहस्त्रार चक्राला 1000 पाकळ्या आहेत आणि या चक्राचा रंग आहे जांभळा. 1000 पाकळ्यांचं जांभळ्या कलरचं एक फूल असलेलं एक चक्र तुमच्या बरोबर डोक्यावरती फिरताना बघा. तुमच्या डोक्याच्या सर्वात वरती 1000 पाकळ्यांचं जांभळ्या कलरचं एक फूल ते गोल फिरताना बघायचंय. आता या चक्रामधूनच आपल्याला एनर्जी मिळत असते. फक्त लक्ष चक्रावर असू देत. या सहस्रार चक्रामधूनच आपल्याला ब्रह्मांडाची संपूर्ण एनर्जी आपल्या बॉडीमध्ये मिळत असते. जांभळ्या रंगाचं 1000 पाकळ्यांचं फूल उमललेलं बघायचंय. ते फील करायचंय. ती एनर्जी, ते व्हायब्रेशन फील करायचंय.
आता तुमचं लक्ष पुन्हा सर्व चक्रांवर लाईनने केंद्रित करायचंय. म्हणजेच आपण जिथून सुरुवात केली मूलाधार चक्रापासून वरती सगळ्या चक्रांवर ओळीने आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय. पहिले आपण लक्ष मेडिटेशन करताना आपण सुरुवातीला पाठीच्या कण्यावर लक्ष दिले. आता त्याच पाठीच्या कण्यावर लक्ष द्यायचंय, पण त्या पॉइंटला ते चक्र पाहायचे. सुरुवातीपासून पहा. मूलाधार चक्र, तुम्हाला लाल रंगाचे एक चक्र दिसेल. तिथून वरती या. नारंगी रंगाचे चक्र दिसेल, स्वादिष्ठान चक्र. आणखी वरती यायचंय. पोट आणि पाठीच्या मध्यभागी पिवळ्या कलरचं चक्र दिसेल, मणिपूर चक्र. आपल्या हृदय आणि पाठीचा कणा याच्या मध्यभागी पाठीच्या कण्यावरती सगळे कलर्स चक्र बघायचे आहेत. अनाहत चक्र, हिरव्या रंगाचं अनाहत चक्र आहे तिथे, ते फिरताना दिसेल. प्रत्येक श्वास घेताना तुमचा फोकस वाढत आहे. आणखी वरती घशामध्ये विशुद्धी चक्र, स्काय ब्ल्यू कलरचं विशुद्धी चक्र फिरताना जाणवेल. आणखी वरती जायचंय. आपलं आज्ञा चक्र, थर्ड आय चक्र, गडद निळ्या कलरचं एक चक्र तिथं फिरताना जाणवेल. आणि आता आणखी वरती जायचंय. डोक्यात मध्यभागी सर्वात वरती तिथे आहे सहस्त्रार चक्र, क्राऊन चक्र. तिथेही जांभळ्या कलरचं चक्र फिरताना जाणवेल. ती एनर्जी फील करायची आहे, ते व्हायब्रेशन फील करायचे. या चक्रांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये एक जागरूकता येत आहे. तुमच्या रोजच्या प्रॅक्टिसमुळे तुम्हाला हे चक्र गाईड करतील. तुमची इंट्युशन पॉवर तर वाढेलच, पण त्याचसोबत तुमची तब्येत सुद्धा, प्रकृती सुद्धा उत्तम राहील. डिसिजन पॉवर सुद्धा तुमची प्रचंड वाढेल. आपलं मेडिटेशन इथे कंप्लीट झालंय. झटकन कोणीही डोळे उघडायचे नाहीयेत. हळूहळू या मेडिटेशन मधून बाहेर यायचंय. कारण जसं मी म्हटले आधीही, कारण प्रत्येकाला वेगवेगळी एनर्जी लागते आणि ब्रह्मांड ज्याला जेवढी गरज आहे तेवढी एनर्जी त्याला पुरवत असतं. ठीक आहे. सो ज्याला जेव्हा वाटेल, रिलॅक्स वाटेल, तेव्हा या मेडिटेशन मधून बाहेर यायचंय. येस, व्हेरी गुड. ठीक आहे. आलात मेडिटेशन मधून बाहेर. आता हँड्स रब करायचे आहेत. हँड्स रब करायचे. ती एनर्जी आपल्या डोळ्यांना घ्यायची आहे आणि ती एनर्जी आपल्या सहस्त्रार चक्रावरून संपूर्ण आपल्या शरीरावरती सोडून द्यायची. ओके. आता फर्स्ट ऑफ ऑल एक्सपिरियन्स शेअर करायचे, त्याच्यानंतर प्रश्न विचारायचे. ठीक आहे. सगळ्यांनी एकदम गोंधळ नाही करायचा. हँड रेज करा. ठीक आहे. एक्सपिरियन्स शेअर करा. येस सुरेखा मॅम बोला. अनम्यूट करून बोला. आणि माथ्यावर मुंग्या जाणवल्या. येस. हाताच्या बोटांना माथ्यावर मुंग्या जाणवल्या. ओके ओके, ठीक आहे, छान, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट सुरेखा मॅम. मी नावं घेईन, त्यांनी बोलायचं. ठीक आहे. साधना मॅम बोला आता. आणि पटापट पूर्ण बॉडी गरम, म्यूट करायचं. येस बोला. पूर्ण बॉडी गरम झाली मस्तकापर्यंत, पाठीमागून पूर्ण पूर्ण. ओके. आणि कसं वाटतंय मग आता? खूप रिलॅक्स वाटते. रिलॅक्स, एकदम आणि शांत सगळ्यांनी वाटते. पाणी पिऊन घ्या प्लीज. ओके. मेडिटेशन झालं ना, पाणी पिऊन घ्या हो. पहिलं सगळ्यांनी. ठीक आहे. ओके. ज्यांची नावं घेईल त्यांनी पटापट अनम्यूट करून बोलायचं. येस अंजली मॅम माझ्या समोर आहेत. मॅम मी डोळे बंद केले असताना मला पर्पल, येलो कलर, पर्पल कलर, पिंक कलर असे सप्तरंग सारखं दिसलं. तर ह्याचे काय सिम्पटम्स असतात मॅम?
नाही नाही, खूप छान आहे. म्हणजे ती एनर्जी तुम्हाला फील होतीये, ते व्हायब्रेशन तुम्हाला जाणवलेत. ओके ओके. हा मग आणि हे ऍक्च्युली मी येस, सॉरी याच पद्धतीने आपल्याला मेडिटेशन रोज करायचं 7 चक्रांचं. हळूहळू ते ऍक्टिव्ह बॅलन्स होतात. ठीक आहे. अच्छा. आणि आणखी एक मॅम, मी इथे चेअरवर बसलेली आहे. तर बेसिकली आपल्याला खाली बसायचं असतं की चेअरवर पण चालेल? नाही, तुम्ही मोस्टली काय करायचं, खाली आसन वगैरे घेऊन मस्त मांडी घालून बसत जा. पण सपोज तुमचा पाठदुखीचा, मणका वगैरे दुखण्याचा काही प्रॉब्लेम असेल तर सोफा किंवा चेअरवर बसून केलं तर प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. पायांना मुंग्या येतात त्यामुळे मी चेअरवर बसते. काहीच प्रॉब्लेम नाही मॅडम. फक्त काय कॉन्शियसली करायचंय, तिथं प्रेझेंट राहायचंय मेडिटेशन मध्ये. आणि मला तुम्हाला विचारायचं होतं, खूप छान स्माईल होती अंजली मॅडमच्या चेहऱ्यावरती. अगदी मेडिटेशन सुरू केल्यापासून एंड पर्यंत एवढं छान स्माईल करत होत्या मेडिटेशन करताना. सो मला तुम्हाला विचारायचं होतं, खूप छान एनर्जी आहे, कलर्स दिसले उलट मस्त आहे. आणि असं काही नाहीये बरं का की कलर्स दिसायलाच पाहिजेत. आपण फर्स्ट टाइम करतोय, हळूहळू सातत्याने काय होईल, प्रॅक्टिसमुळे हळूहळू ते तुम्हाला बाकीचे कलर्स, त्या कलरचे चक्रा पण दिसू लागतील आणि कलर्स पण दिसू लागतील. सो नो इश्यूज. ठीक आहे. मॅम मला त्यातून बाहेरच निघायचं नव्हतं वाटत, पण आता तुम्ही सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे ते करायला लागतं. त्यामुळे कारण मला शेवटपर्यंत कलर दिसत होते. येस. मग काय करायचंय, घरी पण डेली हे मेडिटेशन करताना तुम्हाला जेव्हा रिलॅक्स वाटेल तेव्हा बाहेर पडायचं. कारण मी जसं म्हटलं की ब्रह्मांड आपल्याला ती ऊर्जा पुरवत असते. प्रत्येकाला वेगवेगळी एनर्जी लागते. कोणी 5 मिनिटात बाहेर येईल, कोणाला 15 मिनिटात ती एनर्जी मिळत राहते. सो चांगलं आहे ते. ठीक आहे. सो घाबरायचं नाही अजिबात. Yes, अगदी डीप मेडिटेशन मध्ये उतरलेलं छान वाटतं. नेक्स्ट येस म्हणता की बोला. हा, मला एक सेम अनुभव तसाच आला की पूर्ण कलरफुल सगळं म्हणजे हे दिसत होतं आणि ओके. बाकीच्यांनी बोलायचं नाहीये कोणी. एक सेकंड, इथे रेडमी 10 कोण आहे, हँड रेज केलेत त्यांनाच मी विचारणार आहे. बाकीच्यांनी मध्ये बोलायचं नाही अनम्यूट करून. रेडमी 10 कोण आहे? सुरेखा मॅम, सुरेखा सुळे. अनम्यूट करून बोलायचंय. परमिशन दिलेली आहे सगळ्यांना. एक सेकंड मी चेक करते. यस, परमिशन दिली आहे. नेक्स्ट आहे चंचल मॅम. चंचल ना? ओके. बोला मॅम, अनम्यूट करा आणि बोला. येस बोला. हा येते, बोला. चक्र तर नाही दिसले, पण ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पॉइंट सांगत होते तो भाग माझा पुष्कळ दुखत होता, पेन होत होतं त्या भागाला. आणि बॉडी गरम झाली होती माझी. आणि जे ब्रह्मांड ऊर्जेचे टाळूवर चक्र असते ते थोडंफार जाणवलं आणि तिथे खूप भारी भारी वाटलं. भारी वाटलं. ओके. हा, पण जिथे जिथे तुम्ही सुरुवातीपासून जे पॉइंट सांगितले ना, त्या भागाला नुसतं पेन झालं मला, बरोबर तिथे तिथे. काही प्रॉब्लेम नाहीये मॅडम. जे एक्सेस निगेटिव्ह एनर्जी असते ना, तिथले ब्लॉक झालेले असतात, ब्लॉकेजेस, ते निघून जातात, ते रिलीज होतात. ओके. डेली मेडिटेशन करायचं आहे. त्यामुळे असंही होईल. काल मी सांगितलं ना की मेडिटेशन करण्याच्या आधी तुम्ही छान रिलॅक्स असता आणि आफ्टर मेडिटेशन काय होतं की एखादा पॉइंट तुमचा दुखू लागतो, एखादा पार्ट, तिथे काय होतं, ती वेदना असते, तो पेन किंवा निगेटिव्ह नकारात्मक भावना ती ट्रिगर होते. ती बाहेर जाताना त्रास देते. ठीक आहे. ती रिलीज होत असते. सो डोंट वरी. तो हिलिंगची एक प्रोसिजर आहे, हिलिंगचाच पार्ट आहे. ओके, घाबरायचं नाही. नेक्स्ट दीपाली मॅम बोला. येस दीपाली मॅम. मूलाधार चक्रापासून मणिपूर चक्रापर्यंत वैशाली मॅम. हा दीपाली मॅम बोला. हा, मणिपूर चक्रापासून चक्रापर्यंत मला खूप पेन होत होतं. पण जेव्हा विशुद्धी चक्रापासून सहस्त्र चक्रापर्यंत आहे ना, मला एक एनर्जेटिक वाटलं खूप. म्हणजे तिथून आहे ना मला एक थंड थंड असं वाटायला लागलं. आणि सहस्त्र चक्राच्या इथे गेल्यानंतर असं वाटलं की सगळं कोणीतरी असं काहीतरी एनर्जी देते मला तिथे. आणि पूर्ण असं मॅग्नेटिक फील होत होतं. पूर्ण थंड वाटत होतं बॉडी माझी. ओके ओके, खूप छान, वंडरफुल एक्सपिरियन्स आहे मॅम. तशाच पद्धतीने डेली आपल्याला ते चार्ज बॅलन्स करायचे. ओके. शारदा मॅम, 1 बाय 1 मी सगळ्यांना विचारणार आहे ज्यांचे हँड रेज आहेत. ओके, शारदा मॅम बोला. अनम्यूट करा आणि बोला. मला ना मला खूप छान वाटलं. आणि माझा हात जो दुखत होता ना कालच्या ह्याच्यामुळे पण माझा राहिला आणि आज पण जराशी बरंच वाटलं मला. आणि मेडिटेशन मधून बाहेर यावंसं वाटत नव्हतं.
ओके, म्हणजे तुम्हाला अजून एनर्जी ती, मग जेव्हा तुम्हाला वाटतंय ना त्या फेज मध्ये थांबायचं, अजून मेडिटेशन करत राहायचं, कारण हिलिंग प्रोसिजर चालू असते तुमची. बॉडी ते चक्र हील होत असतात. ओके, चांगलीच गोष्ट आहे. हो. येस वैशाली मॅडम. वैशाली मॅडम हॅलो कोण मॅडम. आहे? हा, येस बोला. मला एक खूप चांगलं वाटलं. मला कलर पण दिसले, पण असं बॉडी गरम गरम वाटली. ओके, मग छान आहे ना ती एनर्जी, तुम्हाला व्हायब्रेशन फील होतात. ओके, नो इश्यूज. पाणी पिऊन घेतलं का सगळ्यांनी? हो हो, घेतलं. पाणी याच्यासाठी आहे, हो कारण मॅडम. जेव्हा आपण मेडिटेशन करतोय ते चक्र चार्ज बॅलन्स करत असतो, ऍक्टिव्ह करतो, तेव्हा एक एनर्जी आपल्या बॉडीमध्ये क्रिएट होते. ओके, मग काय होतं की नंतर तुम्हाला, आपण बरेच वेळ बघतो की मेडिटेशन किंवा काही असे टेक्निक केले की हातामध्ये व्हायब्रेशन तसेच सुरू राहतात बराच वेळ. ओके, तर ती एनर्जी स्टेबल करण्यासाठी, स्थिर करण्यासाठी पाणी प्यायचं असतं. ठीक आहे. येस बोला. हॅलो मॅडम, मला काही त्याचा त्रास झाला घशाचा. विशुद्ध आहे ना, त्याचा चटका लागल्याने आणि तिथं कोरडं पडलंय. ओके ओके, पाणी सहस्त्र पिऊन घ्या ना चक्रामध्ये मॅडम, आपली पाणी प्या. थंड वाजते. ओके थंड वाटते. ओके. येस जया मॅम. आवाज येस येत नाही मॅडम. का मॅडम माझा? मॅडम माझा आवाज येतोय का? हा येतोय, बोला. मॅडम तुम्ही येस जे जे बोला. पॉइंट सांगितले बाहेर ना, पडते. तिथं मला गरम येऊ दे. गरम गरमाहट महसूस झाली. ओके ओके, म्हणजे गरम सेन्सेशन फील होत होते बॉडीमध्ये. गरम सेन्सेशन फील झालं मला आणि त्याच्यानंतर थंड पण वाटलं. शेवटी थंड वाटायला लागलं. येस, खूप छान. हे जाणवलं मला. आणखी कोण आहे? कावेरी मॅम कोण आहे? रेडमी 10 कावेरी. येस. मॅडम, माझं मी महाशिवरात्री दिवशी असंच डॉक्टर निकेतन ते डॉक्टर असं म्हणजे लाईव्ह आले होते महाशिवरात्री दिवशी. त्या दिवशी मी हे मेडिटेशन माझ्याकडून त्यांनी असं, मी आता जे करून घेतलं ना, असं करून घेतलं होतं. आणि त्यावेळेला मला बऱ्याच गोष्टी फील झालेल्या. पण आता मला तेव्हापासून मी सतत एक आठवड्यातून 2 वेळा तरी मेडिटेशन करते. ओके पण माझं सहस्त्र चक्रावरती ना असं म्हणजे चेहऱ्यावरती व्हायब्रेट काहीतरी फील होतात मला. त्या गोष्टी म्हणजे आता महिना दीड महिना होत आला, मला महिना तरी होत झाला. मी मेडिटेशन व्हायब्रेशन झाल्यासारखं वाटतंय सहस्त्र चक्रावरती. ओके, खूप छान गोष्ट आहे. ऍक्टिव्ह आहे आपलं हॅलो चार्ज आहे. डेली हॅलो हे सातत्य ठेवायचं. येस शांभवी मॅम बोला. मला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे मॅडम. मला असं म्हणजे मी त्याची मेडिसिन केल्यानंतर ते कमी होऊ शकतं. हो मॅडम, विशुद्धी चक्र त्याच्यामध्ये बीज मंत्र त्या चक्रासमोर आहेत, त्याचंही उच्चारण करा. ठीक आहे. नेक्स्ट ओप्पो. खूप वेळ मॅडमनी हँड रेज केलेला आहे. येस कोण आहे मॅम? येस हा बोला. मॅडम, रेडमी मला ना खूप अशी झोप येत होते आणि आता पण अशी डोळ्यावर थापड आहे, असं खूप जडपणा जाणवला. म्हणजे सगळ्यांना फ्रेशनेस जाणवला, मला तसं नाही जाणवलं. ओके मॅडम, काय असतं मग एक तर रिलॅक्स पण होतं तुमचं माइंड बॉडी. ओके, त्याच्यामुळे होतं. आणखी दुसरं की निगेटिव्ह एनर्जीज, नकारात्मक ऊर्जा असतात, त्या भावना ज्या आपण काल बघितलं की स्टक झालेल्या आहेत सगळ्या नकारात्मक भावना, मग त्या बाहेर होत पडत असतात, ते रिलीज होत असतात. त्यामुळे आपल्याला तो हेवीनेस जाणवतो. ओके, किंवा एखादा पार्ट अचानक दुखू लागतो. त्याच्यानंतर आपल्याला थंड वाटतं किंवा रिलॅक्स वाटतं, मग नाही पेन करत. ओके, नाही विचारायचं होतं मला, पाईल्सचा खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता 2 महिने झाले मला बसायला पण प्रॉब्लेम होतो, उठायला पण प्रॉब्लेम. तर त्याच्यासाठी काय करायचं? मूलाधार चक्राचं करा ना मॅडम. मूलाधार चक्र. ठीक आहे. आणि मणिपूर चक्र पण आहे. ओके, येस, मणिपूर चक्र, मूलाधार चक्र. खालचे तिन्ही चक्र आहेत ना, मणिपूर चक्र, स्वादिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र, तिन्ही चक्रांचं 10-10 मिनिटं तरी तुम्ही बीज मंत्रासहित करा. खूप छान रिझल्ट मिळेल. ओके, आणि मला ना म्हणजे एका ठिकाणी सांगितलेलं की सूर्य बीज मंत्र आणि हे गुरु बीज मंत्र बोलायचं आहे रोज. तर तुम्ही बोललेलात ना की बीज मंत्र बोलायचे नाही मला, हे मी विचारायचं. प्रेग्नेन्सी मध्ये म्हटलं मॅडम, प्रेग्नेन्सी मध्ये म्हटलं, प्रेग्नेन्सी मध्ये नाही बोलायचं. हा, ओके, इतर वेळेस तुम्ही बोलू शकता. येस, रेडमी 10. येस मॅम. मला थोडंसं ना स्टार्टिंगचे 2-3 चक्र जेव्हा चालू होते ना, तेव्हा आळस येत होता. आणि नंतर अप्पर लेवल जसे स्टार्ट झालं, लास्टचं चक्र आपलं होतं, त्यानंतर खूप एनर्जी झाली. दॅट्स तेव्हा खूप छान वाटलं, म्हणजे एकदम रिलॅक्स वाटलं. आधी अशी झोप येत होती, जांभण्या येत होत्या, नंतर रिलॅक्स वाटलं. शेवटचं चक्र जेव्हा स्टार्ट रिलीज होत झालं असते.
की आपली बॉडी जसं काही ते पूर्ण बॉडीमध्ये ट्रान्सफर होत आहे लास्ट चक्र ते फील झालं मॅम. ओके, खूप छान, वंडरफुल एक्सपिरियन्स आहे. ते कशामुळे होतं मॅडम? आळस येणं, थकवायनं, कारण निगेटिव्हिटी किंवा एखादा पार्ट पेन करणं, निगेटिव्हिटी रिलीज होत असते आपल्या बॉडीमधून. ठीक आहे, चलो नेक्स्ट अंजली मॅम. हा बोला. मॅम हा आवाज बोला. येतोय का? येतोय, माझे बोला. चक्कर खूप फास्ट मेडिटेशन चालू झालं तसंच माझं मेडिटेशन चालू झालं तसं चक्र खूप फास्ट फिरत होत आणि शरीर एकदम झालेलं, बॉडी पूर्ण गरम झालेली. ओके ओके, खूप छान, खूप छान. जास्त ओके, करून मेडिटेशन मधून बाहेर फिरत आलेले होते. दिसत नाहीयेत. ओके, ठीक आहे. मॅडम येस, नेक्स्ट कोणाचं काही क्वेश्चन आहे का? बाकी ग्रुप हो ओपन मॅडम. केलेला आहे, ग्रुपमध्ये तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता. ठीक आहे, चलो. तर आता वेळ झालेली आहे आपली, सेशन आपले इथे थांबूयात. रेकॉर्डिंग कालच्या प्रमाणे आजही ग्रुपवरती अपलोड केलं जाईल. ठीक आहे, ते बघून घ्या सगळ्यांनी. येस, माझं एक 7-8 महिन्यापाठीमाग अन्ननलिकेचं आणि पित्ताचं ऑपरेशन झालं. मग त्याच्यासाठी मला विशुद्धी चक्रावर खूप काम करायचंय ना त्या हात चक्रावरती. सॉरी, आवाज क्लिअर येत नाहीये मॅडम, खरखरतोय. माझं एक 7-8 महिन्यापाठीमाग अन्ननलिकेचं आणि पित्ताचं असं ऑपरेशन झालं. ओके, त्याच्यासाठी मला विशुद्ध चक्रावरती किंवा अनाहत चक्रावरती काम करायला लागणार आहे. दोन्हीवरती करा मॅडम, दोन्हीवरती पण लागणार का? दोन्हीवरती करा. आणि त्याच्यासोबत जे मणिपूर चक्र आहे ना, त्याच्यावरती पण करा. हे 3 चक्र, विशुद्धी चक्र, अनाहत चक्र आणि मणिपूर चक्र, या 3 चक्रांचं 7 चक्रांचं कंपल्सरी करायचं. आणि तुम्हाला जो मेजर इश्यू असेल त्याच्याशी रिलेटेड चक्रांचं करायचंय. ठीक आहे, त्या चक्रांवरती जास्त करायचंय, 10 ते 15 मिनिटं. ओके, बाकी प्रॉब्लेम कमी आलाय, फक्त जरा मान पूर्ण प्रमाणात दुखायला लागले, मानेचे शिर ते असं दबवले डॉक्टर सांगायला लागले. त्याच्यासाठी काय? विशुद्धी चक्र, अनाहत चक्र आणि मणिपूर चक्र, नाभीच्या 4 बोटावरती 3 चक्रांचं करा. पोटाचे काही आजार असतील, प्रॉब्लेम असतील, तेही रिलीज होतील. ओके, हॅलो चलो मॅम. आपण. हॅलो मॅम. येस, मानेची नस दबली आहे. कोणते चक्र ऍक्टिव्ह करावे? काहीच नाही समजलं मॅम, कोण आहे? हॅलो मॅडम. हॅलो. एकाने हाय. बोलायचंय, कळत नाही तर ग्रुप ओपन आहे, ग्रुपवरती पण प्रश्न विचारू शकतात, तिथेही तुमचे आन्सर्स दिले जातील. ठीक आहे, ओके. आता काय आहे, पुढची बॅच आहे नेक्स्ट, सो आपण जास्त वेळ नाही इथे स्पेंड करू शकत. ओके, ग्रुपवरती मेसेज केला तर चालेल ना? प्रश्न विचारायचे. ग्रुपवरती मेसेज केला तर चालेल का? हा ठीक आहे, ग्रुपवरती मेसेज करा. आता तेच मग सांगितलं ना मी, ग्रुपवर हॅलो मेसेज करा. मॅम. चालतंय ठीक का? आहे, हॅलो. ओके. त्यांचे कोणाचे प्रश्न राहिले, प्लीज तुम्ही ग्रुपवरती तुमचे प्रश्न विचारा, तिथं आन्सर्स मिळतील तुम्हाला. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू. रेकॉर्डिंग तुम्हाला अपलोड केलं जाईल संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत. ओके.